नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्णार्थी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यघटनेचा अभ्यास करत आहोत. आज आपलं हे तिसरं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रास्ताविकेचा अभ्यास करणार आहोत. पहिलं लेक्चर आपण बघितलं की घटनेची निर्मिती कशी झाली, काय प्रोसिजर त्यामध्ये आपण त्याच्या मागे आपण बघितली. 1922 पासून त्या ठिकाणी 1946 पर्यंत आपण सगळ्या गोष्टींच्या घडामोडी बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण सेकंड लेक्चरमध्ये काय बघितलं की घटना लिहून झाल्याच्या नंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण ती स्वीकारली आणि तिचा अंमल आपण 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. ही जी घटना लिहून झाली होती, या घटनेमध्ये काही विशिष्ट वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले होते. म्हणजेच काय तर घटनेचे ठळक वैशिष्ट्ये, भारतीय घटनेचे ठळक वैशिष्ट्ये, हे आपलं लेक्चर नंबर 2 होतं. आणि आज आपण त्या ठिकाणी आता घटनेच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आपण आतापर्यंत काय बघितलेलं आहे की बाबा घटना कशी लिहिली गेली, काय पार्श्वभूमी होती, त्यानंतर त्या घटनेचे काय वैशिष्ट्य, आणि आता आपण या तिसऱ्या लेक्चरमध्ये घटनेची प्रास्ताविकता, घटना आपण सुरुवात करणार आहोत अभ्यासाला. प्रास्ताविका नंतर त्या ठिकाणी आर्टिकल 1 पासून पुढे आपण त्या गोष्टी सगळ्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. हे सर्व सुरू करण्याच्या अगोदर जसा आपला पॅटर्न आहे, आपला पॅटर्न काय आहे की आपण रिवाइज खूप करून घेतो मुलांकडनं. सो आज आपण प्रास्ताविका किंवा प्रस्तावना अभ्यासण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, तर त्या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की भारतीय घटनेचे ठळक वैशिष्ट्ये हे आपण त्या ठिकाणी अगोदर रिवाइज करणार आहोत. ओके, सो रिव्हिजन इज द की. रिव्हिजन जर तुमचं प्रॉपर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 15 पैकी 15 मार्क्स येणार आहेत. अन्यथा सगळं तुम्ही वाचाल, सगळं तुम्हाला समजल्यासारखं वाटेल, परंतु आउटपुट थोडंसं त्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळणार नाही. म्हणजेच काय की तुमची अपेक्षा काय असणार की 15 पैकी 15 मिळवे, परंतु सिली मिस्टेकमुळे, रिव्हिजनच्या कमतरतेमुळे तुम्ही 15 पैकी 12 पर्यंत त्या ठिकाणी मार्क्स मिळू शकताल. सो 12 हा एवढा पण वाईट स्कोर नाही, परंतु आपल्याला 14-15 पर्यंत जायचंय. म्हणजे त्या ठिकाणी काय तर 4 ते 6 मार्क्स तुमचे वाढू शकतात रिव्हिजनमुळे. बरोबर, चला आता आपण सुरुवात करूया. आपण रिव्हिजन करू आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी आजच्या नवीन टॉपिकला सुरुवात करूयात. आता रिव्हिजन मध्ये बघा, आपण काल काय बघितलं होतं की घटनेची वैशिष्ट्ये. सर्वात पहिलं आणि महत्वाचं वैशिष्ट्य काय की आपली जी राज्यघटना आहे, आपली जी घटना आहे, आपलं जे संविधान आहे, हे सर्वात मोठं लिखित संविधान आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू, सर्वात मोठी व विस्तृत राज्यघटना. ओके, सर्वात मोठी व विस्तृत राज्यघटना, बरोबर ना. सो आपण जर त्या ठिकाणी जगाच्या राज्यघटनांचा जर आपण तुलना केली या ठिकाणी, तर आपल्याला पाहायला मिळते की काय की अमेरिकेच्या घटनेत केवळ 7 कलमे आहेत. 1950च्या सुमारास कॅनडाच्या घटनेमध्ये 147 कलम होते, बरोबर. ऑस्ट्रेलियाच्या घटनेत 128, तर आफ्रिकेच्या घटनेमध्ये म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या घटनेत 153 कलमे होते. म्हणजे तुलना जर केली आणि भारताच्या कलमेमध्ये किती, भारताच्या घटनेमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी घटना स्वीकारली गेली 1949 26 नोव्हेंबर, त्यावेळेस त्या ठिकाणी आपण काय बघितलं तर जवळजवळ 395 कलमे आपल्याला पाहायला मिळतात. 22 भाग, 395 कलमे आणि त्या ठिकाणी 8 अनुसूच्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक प्रास्ताविका 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या, बरोबर का. म्हणजे एवढं मोठं आपलं त्या ठिकाणी लिखित संविधान आपलं आहे, बरोबर. आता ह्याच्या मागचे कारण काय तुम्हाला माहिती आहेत, तर त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये असलेली डायव्हर्सिटी. ओके, डायव्हर्सिटी ऑफ द इंडिया म्हणजे विविधता. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याकडे धार्मिक विविधता आहे, जाती आहे, सांस्कृतिक आहे. भारताचा विस्तृत प्रदेश, त्यानंतर जागोजागी आपला त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, जे काय आपल्या देशामधलं आपलं जे काय ही जी हा जो समाज आहे, या समाजासाठी घटनेमध्ये केलेले विशेषाधिकार, त्याचबरोबर प्रत्येक राज्यांनी त्या ठिकाणी केलेल्या विशेषाधिकाराची मागणी, या सर्व घटनांचा जर त्या ठिकाणी आपण अभ्यास केला तर हे समजते की देशामध्ये असलेली विविधता, त्यामुळे आपली घटना एवढी त्या ठिकाणी आपल्याला विस्तृत पाहायला मिळते. ओके, भारतीय राज्यघटना ही लिखित असून जगातील मोठ्या राज्यघटनेपैकी एक आहे. ब्रिटनची घटना कशी आहे तर अलिखित आहे, तर अमेरिकेची कशी आहे, लिखित आहे. 1949च्या म्हणजे काय 26 नोव्हेंबर 1949 ला ज्यावेळेस भारताने त्या ठिकाणी घटना स्वीकारली, त्यावेळेस एक सरनामा, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये त्या ठिकाणी वेळोवेळी घटना दुरुस्ती करून हे कलम आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. 2022 मध्ये त्या ठिकाणी किती, भारताच्या घटनेत 25 भाग, 468 कलमे आणि 12 अनुसूच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एक प्रास्ताविका. ओके, पुढे बघा, राज्यघटना एवढी विस्तृत असण्याचं कारण काय तर मी तुम्हाला सांगितलं. राज्यघटना विस्तृत होण्यामागचं कारण काय, देशाचा मोठा आकार आणि विशिष्ट समस्यांमुळे आपल्याला विशेष तरतुदी केलेल्या पाहायला मिळतात. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक घटकाची अपेक्षा होती, आशा होती की आम्हाला ह्या संविधानामध्ये, या देशामध्ये आम्हाला काहीतरी विशेष अधिकार दिले गेले पाहिजेत. ओके ना. प्रामुख्याने आपण बघतो की देशाचे त्या ठिकाणी देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर प्रत्येक समुदाय, जे ट्राईब्स असतील, ट्राईब समुदायावर ब्रिटिशांच्या मार्फत केले गेलेले
जे अत्याचार होते, अन्याय होते, त्यामुळे त्यांना देशामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी विशिष्ट तरतुद्या केल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो देशाचा मोठा आकार व विशिष्ट समस्यांमुळे विशेष तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. केंद्र व राज्याची एकच घटना आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी केंद्रासाठी वेगळी घटना आणि राज्यासाठी वेगळी घटना असं नाही. त्यामुळे आपलं संविधान हे मोठं संविधान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ओके, दुसरं वैशिष्ट्य काय, संसदीय शासन पद्धती. लोकशाहीमध्ये दोन शासन पद्धती असतात मित्रांनो, एक आहे अध्यक्षीय शासन पद्धती आणि दुसरी आहे संसदीय शासन पद्धती. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष हा त्या ठिकाणी वास्तविक प्रमुख असतो. अध्यक्षीय ते जी काही शासन पद्धती आहे त्यामध्ये राष्ट्राध्यक्ष हा प्रमुख असतो, वास्तव प्रमुख असतो. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते काय तर वास्तव प्रमुख आहेत. परंतु संसदीय शासन पद्धतीमध्ये जे राष्ट्रपती आहेत हे त्या ठिकाणी नामधारी प्रमुख असतात. कसे असतात, राष्ट्रप्रमुख त्या ठिकाणी नामधारी व शासन प्रमुख काय असतात तर त्या ठिकाणी वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. बरोबर ना. भारताने ही संसदीय शासन पद्धती त्या ठिकाणी ब्रिटनच्या शासन व्यवस्थेकडून त्या ठिकाणी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. ब्रिटनने आपल्यावर राज्य केलं. ओके, ब्रिटिश भारतामध्ये त्या ठिकाणी राज्य करून गेले. सो ब्रिटिशांनी जी शासन व्यवस्था रूढ केली होती, ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी व्यवहार केला होता, तीच पद्धत आपण पुढे त्या ठिकाणी स्वीकारली. आता संसदीय शासन पद्धती स्वीकारण्यामागे हे कारण होतं की ब्रिटिशांनी राज्य केलं होतं आणि त्यामुळे भारतीयांना, भारतीय लोकांना, भारतीय नेत्यांना त्या गोष्टी त्या ठिकाणी फॅमिलियर झाल्या होत्या, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जुळून घेणं सोपं झालं होतं. ओके, त्यामुळे आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली आपल्याला पाहायला मिळते. भारताने अमेरिकन अध्यक्ष शासन व्यवस्थेऐवजी ब्रिटनच्या संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. संसदीय शासन व्यवस्थेत सहकार्य व समन्वयाचे तत्व आपल्याला पाहायला मिळते. ओके, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यामध्ये आपल्याला समन्वय व सहकार्य पाहायला मिळतं. बरोबर, यात मंत्रिमंडळाची निवड कायदे मंडळाच्या सदस्यांकडून केली जाते, म्हणजे जे त्या ठिकाणी सदस्य असतात याच्यामध्ये संसदेमध्ये तेच त्या ठिकाणी मंत्री म्हणून त्या ठिकाणी निवडले जातात. यात राष्ट्रप्रमुख नामधारी व शासन प्रमुख हा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. पुढे बघा, आपल्या संविधानामध्ये अजून महत्वाचं वैशिष्ट्य काय, त्या ठिकाणी संविधान हे ताठर आहे आणि लवचिक, या दोन्हींचं पण कॉम्बिनेशन आहे. एकत्रीकरण, ताठरता व लवचिकता दोन्हींचं पण काय कॉम्बिनेशन आहे. म्हणजेच काय बघा, ताठरता कसं की आपल्या देशाच्या घटनेमध्ये जर बदल करायचा असेल, जे आपली बदल कोण करतं तर संसद करते. संसदेला जर घटनेमध्ये बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी काही तरतुदी अशा आहेत की ज्या तरतुदीसाठी त्या ठिकाणी विशेष बहुमताची गरज पडते. बरोबर का. आणि काही उदाहरणार्थ त्या ठिकाणी राष्ट्रपतीला पदावरून दूर करायचं आहे, महाभियोग, विशेष बहुमताची गरज पडणार आहे. बरोबर ना. किंवा पंचायतीमध्ये त्या ठिकाणी आपण बघतो 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती 1992 देशामध्ये पंचायत राज जी काही सिस्टम आहे आपण त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली. बरोबर. आता हा जो बदल करायचा होता, ह्या बदलामुळे त्या ठिकाणी आपलं विशेष बहुमत, त्याचबरोबर राज्यांची सहमती लागलेली आहे. हे आपण पुढे विस्तृत एकदम डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. सो हे काय आहे, एकदम त्या ठिकाणी लेंदी प्रोसिजर आहे. विशेष बहुमत, त्याचबरोबर त्या ठिकाणी अर्ध्या राज्यांची त्या ठिकाणी आपल्याला सहमती पाहिजे. सो हे काय दर्शवते, हे दर्शवते की भारतीय राज्यघटना ही ताठर आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करणं सहजासहजी त्या ठिकाणी शक्य नाहीये. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग काय झाला तर त्या ठिकाणी लवचिकपणा. भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तर फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे काही तरतुदी अशा आहेत की ज्या तरतुदींसाठी त्या ठिकाणी तुम्हाला विशेष बहुमताची गरज पडणार नाही तर साध्या बहुमताची गरज पडणार आहे. ओके. आता त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलं कालच्या लेक्चरमध्ये गट क मध्ये प्रश्न आला होता की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे मुख्य न्यायाधीश सोडून इतर न्यायाधीश आहेत त्यांच्या त्या ठिकाणी संख्येमध्ये जर वाढ करायची असेल तर साध्या बहुमताची गरज पडते. म्हणजे उपस्थित व मतदान करणारे सदस्य ह्यांच्यामधून त्या ठिकाणी आपलं काय तर साधं बहुमत अपेक्षित आहे. ओके. सो हे काय दर्शवते तर आपली घटना कशी आहे, लवचिक सुद्धा आहे. म्हणजे ताठर आणि लवचिकता या दोन्हींचं त्या ठिकाणी एकत्रीकरण आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहायला मिळतं. ओके. आता वाक्य बघा, घटनेची ताठरता व लवचिकता घटना दुरुस्तीच्या पद्धतीवर अवलंबून असते. ताठर राज्यघटनेत घटना दुरुस्ती पद्धत अवघड असते, उदाहरणार्थ अमेरिका, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया. तर लवचिक राज्यघटनेत घटना दुरुस्ती पद्धती सोपी असते, उदाहरणार्थ ब्रिटनची राज्यघटना. सो इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन वी हॅव बोथ द वेज. ओके. दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काय, रिजिड अँड फ्लेक्झिबल. पुढचं वैशिष्ट्य बघा 4 नंबरचं, राज्यघटनेचे स्त्रोत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर प्रिलिम पर्स्पेक्टिव्ह. लक्षात ठेवा मित्रांनो, आता इथून पुढे जेव्हा तुम्ही प्रीच्या अगोदर हा टॉपिक हा सब्जेक्ट तुम्ही रिवाइज करणार आहात, प्रीच्या अगोदर तुम्ही पॉलिटी रिवाइज करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या गोष्टी वाचायच्या नाहीत. फक्त ह्या टॉपिक मधला भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये,
ह्या टॉपिक मधलं तुम्हाला फक्त राज्यघटनेचे स्त्रोत एवढंच वाचायचं आहे, एवढंच. का? कारण की whenever we see the previous year question, we found that they are asking continuously question on these topics, these points. Okay, sources of the Constitution of India. So whenever you are going to revise it again, you are going to read only this point. तुम्हाला फक्त एवढंच वाचायचं आहे प्रीच्या पर्स्पेक्टिव्हनं. प्रीच्या अगोदर तुम्ही रिव्हिजन करत असताना राज्यघटनेचे स्त्रोत, भारतीय संविधान लिहित असताना भारतीय घटनाकर्त्यांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास केलेला आहे. जवळजवळ 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून आपल्या देशात त्या ठिकाणी राज्यघटना लिहिलेली आहे. त्याचा अर्थ असा होत नाही की भारतीय राज्यघटना त्या ठिकाणी कुठून तरी आयात केलेली आहे. जरी इतर देशांच्या राज्यघटनेत जरी अभ्यास केला असला तरी सुद्धा भारताच्या परिस्थितीला त्या तरतुदी त्या ठिकाणी सुटेबल आहेत का याचा सुद्धा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. आता उपराष्ट्रपती पद आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे, मग हे उपराष्ट्रपती पद भारताच्या कंडिशन मध्ये त्या ठिकाणी योग्य आहे का याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आता बघा, जरी उपराष्ट्रपती पद आपण अमेरिकेकडनं घेतलं असलं तरी अमेरिकेमधील उपराष्ट्रपती पदाचा त्या ठिकाणी जो स्टेटस आहे, जे कार्य आहेत हे पूर्णपणे वेगळे आहेत. लक्षात ठेवा, अमेरिकेमधील उपराष्ट्रपती पद हे खूप महत्वाचं आहे. जसं भारतामध्ये उपपंतप्रधान तसं अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती. परंतु भारतामध्ये उपराष्ट्रपती पद स्वीकारत असताना भारतीय कंडिशन नुसार उपराष्ट्रपती पदाकडे वेगळे कार्य आपल्याला दिलेले पाहायला मिळतात. म्हणजेच मला सांगायचं काय मित्रांनो, जरी आपण त्या ठिकाणी विविध घटनांचा अभ्यास करून त्यांच्याकडनं तरतुदी जरी स्वीकारल्या असल्या तरी सुद्धा भारतीय परिस्थितीला कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी लागू होतील त्यानुसार आपण त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. ओके, आता ह्या भारतीय संविधानामध्ये महत्वाचा पोर्शन आपण भारतीय शासन कायदा 1935 मधून घेतलेला आहे. जवळजवळ 250 कलम हे त्या ठिकाणी भारतीय शासन कायदा 1935 मधून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्या घटनेचा 75% भाग हा त्या ठिकाणी 1935च्या कायद्याच्या अन्वये आपण स्वीकारला किंवा आपण अडॅप्ट केलेला आपण त्याला म्हणू शकतो. थोडं वास्तव हे भारताच्या राज्यघटनेत 60 देशांच्या घटनांचा विचार करून महत्वाच्या तरतुदी भारतीय घटनेत समाविष्ट केलेल्या आहेत. राज्यघटनेचा संरचनात्मक भाग भारत शासन कायदा 1935 वर आधारित आहे. यातील 250 कलमांचा राज्यघटनेत समाविष्ट केला. भारतीय राज्यघटनेच्या सुमारे 75% भाग 1935च्या कायद्यावरून आपण त्या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतो. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर प्रिलिम पर्स्पेक्टिव्ह, इम्पॉर्टंट फॉर प्री. नेक्स्ट टाइम प्रीच्या पर्स्पेक्टिव्ह फक्त ह्या टॉपिक मधला हाच पॉइंट आपल्याला वाचायचा आहे. ओके, आता बघा कुठून आपण काय घेतलं. भारतीय शासन कायदा 1935, न्याय व्यवस्था, लोकसेवा आयोग, संघ राज्य योजना, राज्यपाल पद आणि आणीबाणीची तरतूद हे आपण कुठून घेतलेले. भारतीय शासन कायदा 1935. अमेरिकेची राज्यघटना, फंडामेंटल राईट्स खूप महत्वाचे आहेत आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये. न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य, उपराष्ट्रपती पद, राष्ट्रपतींवरील महाभियोग, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून कसं दूर करायचं ही प्रोसिजर आपण त्या ठिकाणी अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेली आहे. आता ब्रिटनची राज्यघटना, जसं मी तुम्हाला काल सांगितलं, संसद 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 जिथे, कारण की आपण संसदीय शासन व्यवस्था ब्रिटनकडून स्वीकारले बाळांनो. त्यामुळे संसद जर कुठं आलं तर आपल्याला कुठं जायचंय तर ब्रिटनकडे जायचंय. संसदीय शासन व्यवस्था, द्विग्रही संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, फर्स्ट पास्ट द पोस्ट आपण पुढे याला बघणार आहोत. कॅबिनेट व्यवस्था, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, परत बघा कायदा, कायद्याचे राज्य, एकरी नागरिकत्व आणि संसदीय विशेष अधिकार. संसदेच्या सदस्यांना मिळत असलेले विशेष अधिकार हे आपण त्या ठिकाणी ब्रिटनच्या घटनेतून स्वीकारलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढे बघा, सोव्हिएट रशिया, मूलभूत कर्तव्य आपण त्या ठिकाणी सोव्हिएट रशियाकडून स्वीकारलेले आहेत. मूलभूत कर्तव्य हे मूळ आपल्या घटनेमध्ये नव्हते. 42वी घटना दुरुस्ती 1976च्या अंतर्गत आपण आपल्या देशाच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी टाकलेले आहेत. कलम 51A मध्ये आपण मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेले आहेत. सुरुवातीला 1976ला फक्त 10च कलमांचा आपण त्या ठिकाणी फक्त 10च कर्तव्यांचा, ड्युटीज, 10च कर्तव्यांचा आपण त्या ठिकाणी समावेश केला होता. 86वी घटना दुरुस्ती 2002 ला आपण त्या ठिकाणी 11वं कर्तव्य या 51A मध्ये आपण ऍड केलं आणि भाग किती आहे तर भाग 4A. ओके, आपण याला पुढे बघणार आहोत. थोडस विस्तृत लिहितो बघा म्हणजे तुम्हाला
एकदा तुम्ही बघितलं तर तुम्हाला परत त्या ठिकाणी गोष्टी बघायची गरज नाही. आता बघा काय आहे, तर हे आहे भाग 4A. ओके, कलम 51A बरोबर. त्यानंतर काय 42वी घटना दुरुस्ती 1976. सुरुवातीला 10 कलमे, ओके. 86वी घटना दुरुस्ती 2002. 2002 एक कलम एक कर्तव्य ऍड केलं, कर्तव्य हवे का सॉरी, आणि समिती कोणती होती, तर स्वर्ण सिंग समितीच्या शिफारसीनुसार. ओके. आणि ह्यानंतर आपण ड्युटीज बघताना, फंडामेंटल ड्युटीज बघताना आपण त्या ठिकाणी जे कोणते 11 ड्युटीज आहेत, 11 कर्तव्य आहेत, त्याचा पण आपण बारकाईनं अभ्यास करणार आहोत. ओके. सो असं त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित सगळं माहीत असणं गरजेचं आहे. प्रास्ताविकेमध्ये अजून त्या ठिकाणी आपण प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा जो आदर्श आहे हा आपण सोव्हिएट रशियाकडून स्वीकारलेला आहे. आता कसं लक्षात ठेवायचं आहे, तर सोव्हिएट रशिया हा समाजवादी देश होता, लक्षात ठेवा. ओके. समाजवाद म्हणजे एक्झॅक्टली काय आजच्या लेक्चर मध्ये आपण तुम्हाला मी प्रॉपर समजून सांगणार आहे. लोकशाही समाजवाद म्हणजे काय आणि त्या ठिकाणी साम्यवादी समाजवाद म्हणजे काय, या दोन्ही मधला फरक मी तुम्हाला प्रॉपर समजून सांगणार आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर तुम्हाला असेल मित्रांनो, तर तुम्हाला कॉन्सेप्च्युअल प्रश्न त्या ठिकाणी सोडवणं सोपं जातं. आता बघा, फ्रान्सच्या राज्यघटनेतून आपण काय घेतलं, प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे आदर्श. लक्षात ठेवा, फ्रान्सची जी काय आपण राज्यक्रांती बघतो, फ्रान्सची राज्यक्रांती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्वांवर त्या ठिकाणी आधारलेली होती. आणि गणराज्य या शब्दाचा अर्थ काय, मी आज तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये समजून सांगणार आहे गणराज्य म्हणजे काय. ओके. कॅनडाच्या राज्यघटनेकडून आपण काय घेतलेलं आहे, कॅनडा हा ज्यावेळेस शब्द येईल तुम्हाला, त्यावेळेस कॅनडाच्या राज्यघटनेकडनं घेत असताना कॅनडाची राज्यघटना कशी होती, तर केंद्राकडे झुकलेली होती. म्हणजे केंद्राला विशेष अधिकार दिलेला आपला कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे काय, तर विशेष अधिकार केंद्राकडे. लक्षात ठेवा, कुठं, तर कॅनडामध्ये प्रभावी केंद्र शासन. लक्षात ठेवा, परत केंद्र आलं. त्यानंतर राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, परत केंद्राला. लक्षात ठेवा. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र. ओके. फक्त हा एक पॉइंट जो आहे थोडासा वेगळा आहे, डिफरन्स आहे. इतर सर्व जे पॉइंट्स आहेत ना, हे केंद्र, केंद्र आणि केंद्र. म्हणजे जर तुम्हाला पर्यायामध्ये त्या ठिकाणी केंद्राला विशेष अधिकार दिलेले आहेत असं स्टेटमेंट आलं आणि हे केंद्राला दिलेले विशेष अधिकार हे कोणत्या घटनेतून आपण स्वीकारलेले आहेत असं आल्याच्या नंतर त्या ठिकाणी कॅनडाकडे आपण त्या ठिकाणी थोडंसं टिल्टेड राहायचं, म्हणजे झुकायचं. पुढचं बघा, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना, समवर्ती सूची. ओके. 3 सूची आपण प्रामुख्याने बघितल्या होत्या, म्हणजे आपण पुढे बघणार आहोत. पहिली काय, केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची. आणि त्यानंतर शेष अधिकार सुद्धा आहेत. म्हणजे या तिन्ही सूचीमध्ये मेन्शन न केलेले विषय, त्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो. ते आपण पुढे एकदम डिटेल्स मध्ये आपण अभ्यासणार आहोत. केंद्र सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्राला आहे, राज्य सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार राज्याला आहे, आणि समवर्ती सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार दोन्ही सरकारांना आहे, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे. ओके मित्रांनो. समवर्ती सूची, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. लक्षात ठेवा, काय, संयुक्त बैठक. आणि या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतं, तर लोकसभेचे अध्यक्ष. ओके. प्रश्न आला प्रिव्हियस इयरला. लोकसभेचे अध्यक्ष आपण हे पुढे सुद्धा बघणार आहोत. लोकसभेचे अध्यक्ष संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. आणि संयुक्त बैठक का बोलवली जाते, एखाद्या विषयावर लोकसभा आणि राज्यसभा
या दोन्ही सभागृहांचं जर त्या ठिकाणी एकमत होत नसेल, इन दॅट सिनारिओ, इन दॅट सिच्युएशन, ओके, आपल्याला संयुक्त बैठक बोलवलेली पाहायला मिळते. संयुक्त बैठक कोण बोलवतं तर कमेंट करून मला सांगा कोण बोलवतं संयुक्त बैठक. ओके, व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य हे त्या ठिकाणी कोण तर हे आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेलं आहे. पुढे बघा, दक्षिण आफ्रिकेची घटना दुरुस्तीची पद्धत. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक कशी त्या ठिकाणी असली पाहिजे या संदर्भाच्या तरतुदी आपण आफ्रिकेच्या घटनेकडून आपण स्वीकारलेल्या आहेत. आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिका. आयर्लिश किंवा आयर्लंडची घटना, DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. ओके, राज्य धोरणांची मार्गदर्शन तत्वे, बरोबर ना. भाग 4 आपण सगळे भाग त्या ठिकाणी व्यवस्थित बघणार सुद्धा आहोत. आता जसं जसं त्या ठिकाणी गोष्टी येतात तसे तसे मी लिंक करतोय. भाग 4 कलम 36 ते 51 सर्व कलम तुम्हाला त्या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो. इथून प्रश्न बनतायत. जरी तुम्हाला इथून पूर्व परीक्षेला प्रश्न आला नाही, कलम 12 ते 35 आणि 36 ते 51, 51A जरी तुम्हाला इथून प्रश्न नाही आला तर मार्क माय स्टेटमेंट लिहून ठेवा. तुम्हाला याचा फायदा मुख्य परीक्षेच्या GS2 मध्ये होणार आहे. कारण की GS2 वर तुम्हाला त्या ठिकाणी डेफिनेटली दे विल आस्क यू क्वेश्चन ऑन द फंडामेंटल राईट्स. तुम्हाला मूलभूत हक्कांवर प्रश्न असणार आहे. तुम्हाला राज्य धोरणांची मार्गदर्शन तत्वे किती इफेक्टिव्हली आतापर्यंत सरकारांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलंय ह्याच्यावर प्रश्न असणार आहे. फंडामेंटल ड्युटीज वर त्या ठिकाणी प्रश्न असणार आहे. सो त्यामुळे जरी तुम्हाला ह्याच्यावर पूर्व परीक्षेला प्रश्न जरी नाही आला तरी तुम्हाला GS2 मध्ये जे आपले पॉलिटी सेक्शन आहे यामध्ये तुम्हाला याचा फायदा पाहायला मिळणार आहे. So that's why, so you have to revise all the articles from article 12 to article 51A. Okay. राज्यसभेवर काही नामनिर्देशित सदस्य आपण बघतो की राज्यसभेवर त्या ठिकाणी राष्ट्रपती 12 सदस्य काय करतात तर नामनिर्देशित करतात. 12 सदस्य विशिष्ट क्षेत्रामधील त्या ठिकाणी ज्यांनी विशेष कार्य केलेलं आहे, सामाजिक क्षेत्र असेल, त्या ठिकाणी वैज्ञानिक क्षेत्र असेल, खेळ असेल, शिक्षण असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी त्या ठिकाणी विशेष काम केलेलं आहे त्या लोकांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देशाच्या विकासासाठी व्हावा, त्यामुळे त्यांना राष्ट्रपती राज्यसभेवर त्या ठिकाणी नामनिर्देशित करतात. म्हणजे त्यांना निवडणूक लढवून त्या ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही, त्यांचं नामनिर्देशन राष्ट्रपतींच्या मार्फत केलं जातं. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर ह्यांना त्या ठिकाणी राष्ट्रपतींनी राज्यसभेवर काही वर्षांपूर्वी नामनिर्देशित केलं होतं, बरोबर ना. त्यांच्या खेळाचा त्या ठिकाणी फायदा, त्यांचा अनुभव हा त्या ठिकाणी आपल्या देशाच्या त्या ठिकाणी देशामध्ये जे स्पोर्ट आहे, स्पोर्ट त्या ठिकाणी विस्तृत व्हावं, स्पोर्टचा त्या ठिकाणी विस्तार व्हावा यासाठी त्या ठिकाणी त्यांना राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलं होतं. जपानची घटना काय, कायद्याने प्रस्थापित पद्धत. आता कायद्याचे राज्य आणि कायद्याने प्रस्थापित पद्धत, ओके, देर आर टू टर्म्स अँड देर आर डिफरन्स बिटवीन दिस टू टर्म्स. दोन जे काही संकल्पना आहेत ह्यामध्ये फरक आहे मित्रांनो. याचा आपण विस्तृतपणे पुढे अभ्यास करणार आहोत. आता लक्षात ठेवा फक्त कायद्याने प्रस्थापित पद्धत, जपानची घटना आणि कायद्याचे राज्य तर ब्रिटनची घटना. ओके, चला पुढे चला. आता बघा, हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे राज्यघटनेचे स्रोत, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हे लिहून ठेवा किंवा हे पाठच करा. पूर्व परीक्षेत दृष्टिकोनातून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ओके, ह्याच्यावरून कंटिन्युअसली ग्रुप बी असेल, त्यानंतर म्हणजे गट कंबाईनचे गट ब असेल, गट क असेल, त्यानंतर तुम्हाला राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवेची मुख्य परीक्षा आतापर्यंत जी ऑब्जेक्टिव्ह होती यातून तुम्हाला प्रश्न आलेले पाहायला मिळतात. ओके, आता संघराज्य व्यवस्था. संघराज्य म्हणजे काय? आता संघराज्य व्यवस्था लक्षात ठेवा. संघराज्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी अधिकाराची विभागणी असणारे, हे बघा, ओके, टर्म समजून घ्या. इथून प्रश्न बनतोय हमखास, इथून हमखास तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी अधिकाराची विभागणी असणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की संघराज्य व्यवस्थामध्ये जे राज्य आहेत, घटक राज्य, हे घटक राज्य करार करून एकत्र आलेले असतात, असं त्या ठिकाणी काय आहे त्या टर्म्स बद्दल आहे की घटक राज्य
कराराने एकत्र, म्हणजे काय बघा, की आता आपल्याला संघ स्थापन करायचा आहे. ओके, आता अमेरिकाचा संघ आहे, अमेरिकेच्या संघामध्ये 50 घटक राज्य आहेत, बरोबर ना. त्या 50 घटक राज्य एकत्र येत असताना त्यांनी एकत्र येऊन करार केला की आपल्याला संरक्षणासाठी, आपल्या देशाच्या इकॉनॉमीचा, अर्थव्यवस्थेची ग्रोथ व्हावी, वाढ व्हावी, त्यासाठी, त्याचबरोबर त्या ठिकाणी सामाजिक विकास, आर्थिक विकास, राजकीय विकास, चहू बाजूने जर आपला विकास करायचा असेल तर आपण तुकड्यामध्ये राहून चालणार नाही. आपण जे वेगवेगळे घटक राज्य आहोत आपण त्या ठिकाणी एकत्र येऊन एक संघ स्थापन करू. त्यालाच आपण काय म्हणतो, संघराज्य. त्यालाच काय म्हणतो, संघराज्य. म्हणजे संघराज्यामध्ये जे घटक राज्य असतात हे घटक राज्य कराराने एकत्र आलेले असतात, बरोबर. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट बघा, की ते जे संघ राज्यातले राज्य आहेत, घटक राज्य, ह्या राज्यांना जर असं वाटलं की आम्हाला आता ह्यातून बाहेर पडायचंय, ह्या संघामध्ये आम्हाला त्या ठिकाणी विशेष त्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाहीये, आम्हाला त्या ठिकाणी वेगळं ठेवलं जातंय, ज्या उद्देशाने आम्ही या संघामध्ये आलो होतो तो उद्देश आमचा पूर्ण होत नाहीये, त्या सिनारिओमध्ये, त्या कंडिशन मध्ये ते घटक राज्य त्या संघामधून बाहेर पडू शकतं. ओके, म्हणजे राज्यांना, घटक राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार. ओके, त्याचबरोबर जे केंद्र शासन आहे आणि राज्य शासने जे आहेत यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी असते. यांच्यामध्ये काय असते, अधिकाराची विभागणी. दोन्ही जे काही सरकारे आहेत हे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी सुप्रीम असतात. म्हणजे केंद्र सरकार हे राज्य सरकारांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, किंवा राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. सो बोथ द गव्हर्नमेंट्स आर सुप्रीम इन दिअर त्या ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी या जो काही त्यांचा अधिकार आहे, त्यांचे क्षेत्र आहे, त्यांच्या क्षेत्रामध्ये ते काय असेल तर सुप्रीम असणार आहेत, बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी संघराज्य व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. नाव आपल्या पीपीटीवर चला, इथं काय सांगायचं बघा. संघराज्य व्यवस्था, भारताच्या घटनेत संघराज्य व्यवस्था निर्माण केली आहे. उदाहरणार्थ केंद्र राज्य सरकारचे अस्तित्व, केंद्र राज्य सरकारचे अस्तित्व म्हणजे आपल्याला केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्याचबरोबर केंद्राचे अधिकार आणि राज्याचे अधिकार यांच्यामध्ये त्या ठिकाणी अधिकाराची वाटप करून दिलेली आहे, बरोबर ना. म्हणजे आपण 3 सूच्या बघितल्या, केंद्र सूची, राज्य सूची आणि तिसरी समूह सूची. केंद्र सूचीमध्ये केंद्राचे त्या ठिकाणी अधिकार असणार आहेत, म्हणजे केंद्र सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, राज्य सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. हे कुठं पाहिलं, हे फीचर्स कशाचं आहे तर हे संघराज्य व्यवस्थेचं फीचर आहे, बरोबर. त्याचबरोबर कायदेमंडळ कसं असणार आहे, द्विग्रही असणार आहे. म्हणजे आपण बघतो केंद्रामध्ये द्विग्रही कायदेमंडळ आहे, राज्यांमध्ये सुद्धा 6 राज्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 2 ग्रह पाहायला मिळतात. म्हणजे काय तर कोणत्या राज्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि बिहार, हे 6 राज्य जे आहेत त्या 6 राज्यामध्ये आपल्याला 2 सभागृह पाहायला मिळतात. म्हणजे कोणते, विधान परिषद, विधानसभा आणि विधान परिषद, बरोबर का. आणि केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असं 2 त्या ठिकाणी आपल्याला ग्रह पाहायला मिळतात. द्विग्रही कायदेमंडळ, बरोबर. परंतु भारताच्या राज्यघटनेमध्ये संघराज्य, संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये, लक्षात ठेवा. फक्त कलम 1 मध्ये काय सांगितलंय तर भारत हा राज्याचा संघ असेल. भारत का असेल, राज्याचा संघ असेल, बरोबर. आता व्हॉट आर द रिझन बिहाइंड दिस, वाय वी डिडंट मेन्शन द वर्ड फेडरलिझम, वाय वी डिडंट मेन्शन द वर्ड ऑफ द फेडरलिझम. सो आंबेडकर सेड दॅट व्हाय वी डिडंट मेन्शन. आंबेडकर म्हणले बघा की संघ राज्य व्यवस्था म्हणजे काय, ज्या ठिकाणी घटक राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार असतो आणि घटक राज्य हे त्या ठिकाणी कराराने एकत्र आलेले असतात. भारतामध्ये ह्या दोन्ही गोष्टी घडलेल्या नाहीयेत. भारतामधील जे काही संघ आहे हे घटक राज्यांच्या कराराने एकत्र आलेला संघ नाहीये. त्याचबरोबर भारतामधील घटक राज्यांना ह्या संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाहीये. मग ह्या 2 मेजर गोष्टी भारतामध्ये नसल्यामुळे संघ राज्य हा शब्द भारताच्या संविधानामध्ये टाकलेला नाहीये असं त्या ठिकाणी आंबेडकरांनी सांगितलं. ओके, सो त्या ठिकाणी संघराज्य हा शब्द आपण काय मेन्शन केलेला नाही, कारण की ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ओके, आय होप यू आर गेटिंग इट प्रॉपरली.
आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी समजत आहेत. रिव्हिजन इज द की. आणि कासवाची गती ही शाश्वत गती. म्हणजे मला ज्यावेळेस मी शिकवतो किंवा ज्यावेळेस मी अभ्यास करतोय, मला त्या ठिकाणी फास्ट पळणं कधी जमलेलं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही फास्ट अभ्यास करता मित्रांनो, तो अभ्यास शाश्वत अभ्यास नसतो. तुम्हाला तेवढं कळतं, तेवढ्यापुरतं तुम्हाला वाटतं यार मला समजलंय, ओके, आय आय गॉट इट. पण काही दिवसाच्या नंतर तुम्हाला हा हा फील होतो की यार मला गोष्टी त्या ठिकाणी लक्षात राहत नाहीत. मग ह्याच्यावर एक शाश्वत उपाय काय मित्रांनो, तर कमी पेजेस दिवसाची वाचा आणि इफेक्टिव्हली वाचा, बरोबर ना. आणि रिवाइज इट. जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये येता, लायब्ररीमध्ये आल्यानंतर दिवसाची सुरुवात करत असताना काल मी काय कोणत्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे, कोणते टॉपिक्स मी वाचलेले आहेत, ते टॉपिक्स अगोदर रिवाइज करा पहिला 30 मिनिटं 40 मिनिटं. देन स्टार्ट न्यू चॅप्टर्स और न्यू टॉपिक्स. ह्या गोष्टीने काय होणार आहे, तर त्या ठिकाणी तुमचं एक अल्गोरिदम मेंटेन होणार आहे. म्हणजे काल वाचलेल्या गोष्टी बघा, कोणतंही पुस्तक घ्या, कोणताही विषय घ्या, हा त्या ठिकाणी त्या विषयांची जी अनुक्रमणिका आहे, अनुक्रमणिका अशाच पद्धतीने सेट केलेली असते की पहिला विषय हा दुसऱ्या विषयावर त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. म्हणजे एकमेकांवर त्या ठिकाणी काय असते, लिंक असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे अल्गोरिदम मेंटेन करत असेल तर त्या ठिकाणी मार्क्स चांगले मिळवायचे असतील तर आपल्याला रिव्हिजन इज द की. ओके, पुढे बघा. मूलभूत हक्क कलम 12 ते 35, 12 ते 35 भाग 3. ओके, विल सी डिटेल इन द पार्ट 3. मूलभूत हक्क कसे आहेत, तर न्याय प्रविष्ट आहेत. म्हणजे मूलभूत हक्कांचं उल्लंघन जर झालं तर सर्वसामान्य व्यक्ती, तुम्ही, आम्ही, मूलभूत हक्कांचं त्या ठिकाणी उल्लंघन झाल्याच्या नंतर आपण कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतो, न्यायालयामध्ये आपण जाऊ शकतो. कलम 32 मध्ये त्या ठिकाणी आपण सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226 आपण उच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्याच्या नंतर आपण जाऊ शकतो. ओके, त्यांचे उल्लंघन झाल्यास न्याय संस्थेकडून पुनर्प्राप्ती करता येते. हे मूलभूत हक्क शासन संरचनेविरुद्ध उपलब्ध आहेत. बहुतांश मूलभूत हक्क हे शासनाच्या विरोधात आहेत. काही त्या ठिकाणी खाजगी लोकांच्या विरोधात सुद्धा आपला मूलभूत हक्क पाहायला मिळतात. उदाहरणार्थ आर्टिकल 17 काय सांगतंय, त्या ठिकाणी अस्पृश्यता बंदी. त्या ठिकाणी 2 म्हणजे खाजगी व्यक्तींनी जर त्या ठिकाणी, एखाद्या व्यक्तीने जर त्या ठिकाणी तुम्हाला अस्पृश्यतेच्या, तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा एका विशिष्ट जातीचे आहात या आधारावर तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी प्रवेश नाकारला तर तुम्ही त्या विरुद्ध कोर्टात जाऊ शकता. ओके, सार्वजनिक ठिकाणी प्रामुख्याने. नागरिकांना प्राप्त झालेला मूलभूत हक्क अमर्यादित नसून, ओके, देयर आर सम रिजनेबल रिस्ट्रिक्शन ऑन द फंडामेंटल राईट्स. इट इज नॉट अनलिमिटेड. मूलभूत हक्क हे अमर्यादित नाहीत, त्यांच्यावर त्या ठिकाणी शासन हे पर्याप्त बंधने घालू शकतं. काय, तर पर्याप्त बंधने त्या ठिकाणी शासन घालू शकतो. ओके, आपण पुढे डीप मध्ये बघणार आहोत भाग 3 मध्ये. मार्गदर्शन तत्व डीपीएसपी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ही तत्वे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. जर या तत्वांची त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली तर देश, मला वाटते एक 2-3 वर्षापूर्वी, एक 4-5 वर्षापूर्वी दीपक मिश्रा हे सुप्रीम कोर्टचे त्या ठिकाणी आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. दीपक मिश्रा सरांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं होतं की जर डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, यांचं हे जर त्या ठिकाणी प्रॉपर इम्प्लिमेंट झाले, राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्व जर प्रॉपर इम्प्लिमेंट झाले तर देशाचा विकास कोणीच रोखू शकत नाही. म्हणजे हे जे तत्व आहेत या तत्वांमध्ये देशातील प्रत्येक घटकांचा समावेश केलेला आहे, प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. त्यांचं जर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं तर त्या ठिकाणी देशाचा विकास होईल. त्याला आपण एकदम डीप मध्ये भाग 4 मध्ये आपण अभ्यासणार आहोत. ओके, एक मिनिट थोडं पाणी पितो. हा बघा, ही तत्वे भारताच्या कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे. सामाजिक आर्थिक, ह्याला अंडरलाईन करा, हे महत्वाचं आहे. ओके, आणि मूलभूत हक्क राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी. तुम्हाला प्रश्न विचारतील की राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. सो दिस इज द रॉंग स्टेटमेंट. तर राजकीय हा शब्द चुकीचा आहे. मूलभूत हक्कांमध्ये राजकीय न्याय आहे. डीपीएसपी मध्ये त्या ठिकाणी काय, तर सामाजिक आणि आर्थिक न्याय. त्याला आपण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने भाग 3 आणि भाग 4 मध्ये अभ्यासणार आहोत. पुढे चला. मार्गदर्शक तत्वे न्याय प्रविष्ट, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. मार्गदर्शक तत्वे न्याय प्रविष्ट नाहीत. म्हणजे जरी मार्गदर्शन तत्वांची राज्याकडून अंमलबजावणी झाली नाही तरी सुद्धा आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाहीत. संसदीय सार्वभौम व न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन. ओके, आता बघा ह्या ठिकाणी काय, संसद ही तिच्या स्पिअर मध्ये, तिच्या क्षेत्रामध्ये
ही सर्वोच्च आहे आणि न्यायपालिका तिच्या अधिकार क्षेत्रामध्ये सर्वोच्च आहे. बघा आता इथे त्या ठिकाणी संतुलन हा शब्द वापरलाय. म्हणजे संसदेने एखादा कायदा केला आणि तो कायदा घटनेच्या मूलभूत संरचनेचे जर उल्लंघन करत असेल तर त्या सिनारिओमध्ये न्यायपालिका तो कायदा बाद ठरू शकते. म्हणजे संसदेने केलेला कायदा घटनेच्या मूलभूत संरचनेचं जर उल्लंघन करत असेल तर न्यायपालिका तो कायदा बाद ठरवते. त्याचबरोबर न्यायपालिकेमधील जे न्यायाधीश आहेत हे त्या ठिकाणी घटनेचं उल्लंघन करत असतील तर संसद त्यांना त्या ठिकाणी काय करते तर पदावरून दूर करू शकते. म्हणजे दोघंही त्या ठिकाणी काय आहेत तर त्या ठिकाणी एकमेकांवर नियंत्रण ठेवू शकतात. त्यामुळेच काय सांगितले तर संतुलन. बरोबर ना. संसदेला कायदा करण्याचे व घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार तेवढ्या प्रमाणात संसद सार्वभौम ठरते. तर संसदेने केलेले कायदे घटनात्मक उल्लंघन करतात म्हणून बाद करण्याचा अधिकार कोणाला आहे तर सर्वोच्च न्यायालयाला आहे. ओके, म्हणजे दोन्ही एकमेकांवर नियंत्रण ठेवतात, संतुलन त्या ठिकाणी आहेत. म्हणजेच भारतीय संसद सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही. दोघांचं त्या ठिकाणी एकमेकांवर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. आता मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेत नव्हता. ओके, सुवर्णसिंह समिती शिफारसीनुसार 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये घटनेत भाग 4 समाविष्ट करण्यात आला, ज्यात 51 कलम त्या ठिकाणी समाविष्ट केले. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होते, नंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 अन्वये एक मूलभूत कर्तव्य ऍड केलं. हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलेलं आहे आता. पुढे बघा, एकेरी नागरिकत्व. म्हणजे भारतामध्ये त्या ठिकाणी आपल्याला एकेरी नागरिकत्व पाहायला मिळतं. केंद्रासाठी वेगळं आणि राज्यासाठी वेगळं नाही, तर दोघं पूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारचंच त्या ठिकाणी नागरिकत्व आहे. ओके, ह्यानं काय होणार आहे त्या ठिकाणी, ह्यानं आपल्याला त्या ठिकाणी आपण असं म्हणू त्याला की आपल्याला त्या ठिकाणी एक भारताचा नागरिक असल्याची त्या ठिकाणी भावना आपल्यामध्ये विकसित होणार आहे. देश त्या ठिकाणी एकसंध राहावा हा त्यामागचा उद्देश होता. अमेरिकेमध्ये आपला दुहेरी नागरिकत्व पाहायला मिळतं. अमेरिकेमध्ये केंद्राचं वेगळं नागरिकत्व, भारताचं वेगळं नागरिकत्व, अमेरिकेमध्ये केंद्राचं वेगळं नागरिकत्व आणि राज्याचं वेगळं नागरिकत्व पाहायला मिळतं. तसं भारतामध्ये नाही. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आपल्याला पाहायला मिळतं. पुढे बघा, स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था. एकात्मिक म्हणजे काय तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय हे काय आहेत तर त्या ठिकाणी एकात्मिक आहेत, वेगवेगळे नाहीयेत. म्हणजेच काय की बाबा अमेरिकेमध्ये कसं आहे, अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रामध्ये असलेले विषय याच विषयावर त्या ठिकाणी निर्णय अमेरिकेमधील सर्वोच्च न्यायालय देऊ शकेल. आणि घटक राज्यांच्या अधीनस्थ किंवा अधिकार क्षेत्रामधले असलेल्या विषयांवर निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे तर उच्च न्यायालयाला आहे. कुठं अमेरिकेमध्ये. भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये त्या ठिकाणी घटक राज्यातले विषय सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही केंद्रामध्ये घेऊन जाऊ शकता, सर्वोच्च न्यायालयामध्ये घेऊन जाऊ शकता. अधीनस्थ आहे, एकमेकावर त्या ठिकाणी कशा आहे तर अवलंबून आहे. ओके, साखळी आहे, शृंखला आपण त्याला म्हणतो. भारताची न्यायव्यवस्था एकेरी व एकात्मिक आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेमध्ये शिखर सर्वोच्च न्यायालय, राज्य स्तरावर उच्च न्यायालय आणि त्याखाली कनिष्ठ न्यायालयांची आपला शृंखला पाहायला मिळते. ओके, ह्याला पण आपण पुढे डीप मध्ये बघणार आहोत. एकेरी न्यायालय व्यवस्थेत केंद्रीय कायदे व राज्य कायदे दोन्ही प्रकारचे कायदे यांची अंमलबजावणी केली जाते व आपल्याला भारतीय न्यायव्यवस्था स्वतंत्र पाहायला मिळते. म्हणजे पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य स्वायत्त दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रौढ मतदान पद्धती. कलम 326 मध्ये सार्वत्रिक मतदानाची तरतूद केलेली आहे. 18 वर्षावरील व्यक्ती धर्म, जात, वंश, पंथ ह्याच्या आधारावर त्याला मतदानापासून त्या ठिकाणी आपल्याला दूर ठेवता येणार नाही. ओके, मतदानाचं वय त्या ठिकाणी 18 आहे. अगोदर किती होतं 21 होतं. 21 वरून किती केलं मित्रांनो तर 21 वरून केलं 18. आता मला कमेंट करून सांगा कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये मतदानाचं वय 21 वरून 18 केलंय. कोणती घटना दुरुस्ती आणि वर्ष किती मी तुम्हाला काल शिकवलं होतं. ओके, पुढे बघा, आणीबाणी तरतुदी. ओके, आणीबाणीजन्य परिस्थितीमध्ये देश एकसंध राहावा, एकात्म राहावा त्यासाठी देशामध्ये आपल्या काही आपत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात काही तरतुदी केलेल्या आहेत. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. ओके, घटक राज्यातील त्या ठिकाणी आणीबाणी 356. राज्यातील घटनात्मक स्थिती अपयशी ठरल्यास व त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट काय तर त्या ठिकाणी आपल्याला 365 आणि 356 आपला प्रॉपर बघायचं आहे. पुढे डोंट वरी अबाउट दॅट. ओके, वित्तीय आणीबाणी काय तर कलम 360. बरोबर ना. भारताच्या वित्तीय स्थैर्यास किंवा पतपात्रतेस धोका निर्माण झाल्यास त्या ठिकाणी केंद्र सरकार आपल्याला वित्तीय आणीबाणी लागू करू शकते, हे माहिती आहे. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय की राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही किंवा राज्य कोणत्याही एका विशिष्ट धर्माला त्या ठिकाणी प्राधान्य देत नाही. म्हणजेच काय तर धर्मनिरपेक्षता. भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे मूळ संविधानामध्ये नव्हतं. 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये
धर्मनिरपेक्ष हा शब्द त्यामध्ये टाकण्यात आला, बरोबर. धर्मनिरपेक्ष, समाजवाद आणि त्या ठिकाणी एकात्मता हे 3 शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये भारतीय प्रास्ताविकेमध्ये टाकण्यात आले. ओके. हे बघा, संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये, राष्ट्रपती नामधारी असतो, पंतप्रधान त्या ठिकाणी वास्तव असतो, मंत्रिमंडळाचे कायदेमंडळाप्रती सामूहिक जबाबदारी असते, कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन म्हणजे केंद्रामध्ये लोकसभेचे विसर्जन, राज्यामध्ये विधानसभेचे विसर्जन, कायदेमंडळ ज्या सरकारला त्या ठिकाणी बहुमत असेल तेच त्या ठिकाणी पक्षाचं आपलं सरकार पाहायला मिळतं. भारतीय संसद आणि ब्रिटिश पद्धतीमधील फरक, आपले त्या ठिकाणी भारतीय संसद ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे सार्वभौम नाही. म्हणजे काय, तर ब्रिटिशांची जी काही राज्यघटना आहे ही लिखित नाहीये, त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटला प्रचंड अधिकार आहेत. म्हणजे काय, तर सार्वभौम आहे. आणि भारतीय राज्यसंस्था कशी आहे, तर गणराज्य आहे. म्हणजे भारतातला राष्ट्रप्रमुख हा लोकांकडून अप्रत्यक्षरित्या निवडला जातो, परंतु ब्रिटिशांकडे जो काय राष्ट्रप्रमुख आहे, जे राजा किंवा राणी हे काय, तर वंश परंपरेत त्या ठिकाणी निवडून दिलेले जातात. म्हणजे काय, ब्रिटिश राज्य संस्थेप्रमाणे घटनात्मक राजेशाही नाही. म्हणजे घटनात्मक राजेशाही म्हणजे काय, तर ब्रिटिशांकडे वंश परंपरेनुसार त्या ठिकाणी राष्ट्र जे प्रमुख आहे ते पद आपल्याला पाहायला मिळतं. पुढे बघा, प्रश्न मी तुम्हाला काल दिले होते, आय होप तुम्ही ते प्रश्न सोडवले असतील. ओके. आता बघा आजचा टॉपिक प्रास्ताविका. ओके. सो वी हॅव रिवाइज इट, व्हॉट एव्हर वी हॅव डन येस्टरडे वी हॅव रिवाइज इट प्रॉपरली. आता तुम्ही विसरून दाखवा टॉपिक, मला विसरणारच नाही. कसलाही प्रश्न येऊ द्या, ह्या टॉपिक वरून कसलाही प्रश्न होत्या तुम्हाला 100% तो प्रश्न सुटणार आहे. त्या टॉपिकची तुम्हाला पीडीएफ जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, कर्नार्थी आयएस अकॅडमी नावाचं आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, त्यावर तुम्हाला मिळेल. या चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला पीपीटी हे प्रॉपर पीडीएफ सुद्धा मिळणार आहे, याच्यावर आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत आणि रिव्हिजन पण प्रॉपर केलेली आहे. ओके. पुढे बघा, ही आपली बॅच आहे मित्रांनो, कर्नार्थी आयएस अकॅडमी. आपण प्रामुख्याने जी ग्रुप बी आहे म्हणजे गट ब आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा या दोन्हीच्या पूर्व परीक्षेच्या संदर्भात आपण ही बॅच सुरू केलेली आहे. ओके. ह्या बॅचचं नाव आरंभ फाउंडेशन बॅच. ओके. त्यानंतर त्या ठिकाणी ह्याची फीज आहे 699, परंतु आपण विद्यार्थ्यांचा विचार करता ह्याला फक्त 499 मध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे फक्त 500 रुपयामध्ये आपण ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. ओके. बॅच ऑनलाईन स्वरूपात असेल, सर्व टॉपिक व्यवस्थित शिकवले जातील, टॉपिक नुसार पीवाय घेतले जातील, रिव्हिजनवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाईल. काही जरी विद्यार्थ्याला प्रॉब्लेम असला की एखादा टॉपिक समजला नाही किंवा डाऊट्स असेल, अभ्यास कसा करायचा, नोट्स कशा काढायच्या, फक्त पॉलिटिक्स नाही इतर विषयासंदर्भात सुद्धा, तर ह्या 2 नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी कॉल करू शकता. ओके. आणि प्रथम ऍडमिशन घेणाऱ्या 50 विद्यार्थ्यांसाठी आपण 499 ही फी ठेवलेली आहे. ओके. चला आता आपण टॉपिकला सुरुवात करूयात. बघा, ही माझी पद्धत आहे. मी आतापर्यंत जेवढे विषय शिकवले आहेत, मी PSIR हा ऑप्शनल सुद्धा शिकवतो, लक्षात ठेवा. मी त्या ऑप्शनल मध्ये सुद्धा याच पद्धतीने शिकवलेला आहे. मला पळायला आवडत नाही मित्रांनो. मला त्या ठिकाणी एकदम प्रॉपर हळूहळू मी शिकवत असताना सुद्धा मीच अभ्यास करतोय, मीच विद्यार्थी आहे या उद्देशाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतो. ओके. जेवढे पण माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्या अगोदरचे लेक्चर केले, PSIR चे असतील किंवा GS2 मध्ये IR असेल, गव्हर्नन्स असेल, त्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी माहित आहेत. पुढे बघा, प्रास्ताविका. ओके. प्रास्ताविका सर्वप्रथम त्या ठिकाणी अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला प्रास्ताविकेचा संदर्भ पाहायला मिळतो, बरोबर ना. सर्वप्रथम अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला प्रास्ताविका पाहायला मिळते. भारताच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला म्हणजे स्टार्टिंगला त्या ठिकाणी प्रास्ताविका देण्यात आलेली आहे. आणि प्रास्ताविका म्हणजे काय, इट इज द इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आपण आपलं स्वतःची त्या ठिकाणी काय करतो, ओळख करून देतो ना, की मी हा व्यक्ती आहे, माझं नाव आहे, माझं गाव, माझं शिक्षण, माझं जॉब, माझी फॅमिली बॅकग्राऊंड, एव्हरीथिंग. तसंच आपल्या प्रस्तावनेमध्ये आपल्या संविधानामध्ये काय काय गोष्टी आहेत याचा त्या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. ओके. प्रास्ताविकेमध्ये घटनेचा सारांश देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच ओळख करून देत असताना तुमचा पूर्णपणे ओळख तुम्ही 5 मिनिटांमध्ये करून देता, परंतु तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही खूप खटाटोप केलेला असतो तुमच्या आयुष्यामध्ये, तर पूर्ण तुम्ही सांगू शकत नाहीत ओळखीमध्ये. तर 5 मिनिटांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण तुमच्या आयुष्याचा सारांश सांगता. तसंच या प्रस्तावनेमध्ये घटनेचा सारांश देण्यात आलेला आहे. ती घटना तर आपण अभ्यासणारच आहोत, परंतु सारांश थोडक्यात नेमकं तत्वज्ञान काय आहे आपल्या घटनेचं, घटना कशावर आधारलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या या प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. ओके. प्रास्ताविकेबद्दल घटना तज्ञांची मते पुढील प्रमाणे. हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही प्री साठी रिवाइज कराल हे वाचायचं. ओके. ह्याच गोष्टी वाचायच्या. ह्यात पण तुम्हाला मी सांगतो कोणतं प्री साठी वाचायचं, बाकी कोणतं वाचायचं नाही. आता नाना पालखीवाला हे काय म्हणतात बघा घटनेबद्दल.
नाना पालखीवाला म्हणतायत प्रास्ताविकतेला त्यांनी प्रास्ताविक केला घटनेचे ओळखपत्र. ओके, आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं त्यांनी संबोधलं. ओके, म्हणजे घटना जर मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही स्वतःची त्या ठिकाणी ओळख सुरुवातीला करून देता, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला बोलला विस्तृतपणे सांगू शकता. सो घटना समजून घ्यायची असेल तर आपलं प्रास्ताविक वाचावं लागेल आणि प्रास्ताविकतेमध्ये प्रस्तावनेमध्ये आपल्याला घटनेची ओळख होऊन जाते. ओके, नाना पालखीवाला काय म्हणतायत की त्या ठिकाणी घटनेचे ओळखपत्र आहे प्रस्तावना. के एम मुन्शी. ओके, सो के एम मुन्शी यांना आपण इथून मागच्या लेक्चरमध्ये आपण दोनदा बघितलेलं आहे. दोन ठिकाणी त्यांचा उल्लेख आला होता, बरोबर. एका घटना समितीचे ते सदस्य, एका समितीचे सदस्य होते आणि एका समितीचे अध्यक्ष होते. कमेंट करून सांगा कोणत्या समितीचे सदस्य होते आणि कोणत्या समितीचे अध्यक्ष होते. मला माहित आहे, पण आता तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. एक समिती खूप महत्वाची होती आणि दुसरी समिती त्या ठिकाणी अजून एक त्या ठिकाणी संदर्भात मी तुम्हाला सांगितलेले आहे. दोन्ही समिती आम्हाला कमेंट करून सांगा. ओके, पंडित ठाकूरदास भार्गव. आता हे के मुन्शी काय तर ते काय म्हणतात, सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. काय म्हणतात, सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. ओके, स्टेटमेंट थोडी लक्षात ठेवा. पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणतात, प्रस्तावना हा राज्यघटनेचा आत्मा आहे. काय आहे, सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके ना, काय तर सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटनेची काय तर गुरुकिल्ली आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सरनाम्यास म्हटले आहे. अर्नेस्ट बार्कर इंग्लिश राज्यशास्त्रज्ञ ते काय म्हणतात, सरनामा हा राज्यघटनेचा मुख्य गाभा आहे. सरनामा हा राज्यघटनेचा मुख्य भाग आहे, मुख्य भाग आहे. ओके ना, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. राज्यघटनेचा आत्मा पंडित ठाकूरदास भार्गव. त्यानंतर के एम मुन्शी काय म्हणतात की सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. तर नाना पालखीवाला काय म्हणतात तर राज्यघटना ही सरनामा ही घटनेचं ओळखपत्र आहे. आता बघा, भारताच्या घटनेची प्रास्ताविका किंवा प्रस्तावना सरनामा पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या संविधान सभेत मांडलेल्या उद्देश पत्रिका या आधारित आहे. पंडित नेहरू यांनी काय केलं, 13 डिसेंबर 1946 ला त्या ठिकाणी उद्देश पत्रिका घटना समिती समोर मांडली. ओके, आणि ती 22 जानेवारी 1947 रोजी त्या ठिकाणी स्वीकारण्यात आली. हे मी करेक्ट करून देतो पीडीएफ मध्ये. ओके, उद्देश पत्रिका संविधान सभेत 13 डिसेंबर 1946 ला मांडली. तर संविधान सभेनं 22 जानेवारी 1947 ला त्या उद्देश पत्रिकेचा त्या ठिकाणी स्वीकार केला. उद्देश पत्रिका नावामध्येच फूक आहे मित्रांनो. आपला संविधान लिहिण्यामागचा उद्देश काय आहे, संविधानामध्ये काय येणार आहे, कोणतं तत्वज्ञान आपण समोर ठेवून संविधान लिहित आहोत, म्हणजे उद्देश पत्रिका. ओके, आपला उद्देश काय त्या पत्रिकेमध्ये मेन्शन केला होता. ती उद्देश पत्रिका घटना समिती पुढे 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली आणि ती 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने त्या उद्देश पत्रिकेचा स्वीकार केला. तारखा खूप महत्वाच्या आहेत. तारखा तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटमेंट म्हणून येणार आहेत आणि तारखा चुकीच्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगतात, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्रास्ताविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 ला त्या ठिकाणी या प्रास्ताविकेमध्ये ऍड करण्यात आले. आतापर्यंत प्रास्ताविका फक्त एकदाच त्या ठिकाणी काय केली आहे, प्रास्ताविकेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. कधी तर एकदाच. आणि कोणत्या वर्षी तर 1976 ला 42 या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत, बरोबर ना. कोणते 3 शब्द टाकले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ओके ना, समाजवादी आपल्या घटनेमध्ये कुठेही मेन्शन केलेला नाहीये. धर्मनिरपेक्ष हा शब्द पुढे कुठेही मेन्शन केलेला, लक्षात ठेवा. त्यामुळे हे शब्द महत्वाचे ठरतात आणि ह्याच्यावर आतापर्यंत प्रिव्हियस इयरला क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. ओके, याचा अर्थ मी तुम्हाला पुढे डीप मध्ये समजून सांगणार आहे. पुढे बघा, प्रास्ताविकेतून 4 घटक स्पष्ट होतात. 4 गोष्टी त्या ठिकाणी आपण प्रास्ताविकेमधून त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. पहिलं काय की प्रास्ताविकेचं घटनेचं उगमस्थान, घटनेला अधिकार कुठून मिळालेले आहेत. ओके ना, जे आपण घटना बघतोय ह्या घटनाकर्त्यांना कोणी अधिकार दिलेले आहेत, त्याचं उगमस्थान. त्यानंतर भारतीय राज्याचे स्वरूप,
भारतीय राज्य स्वरूप कसं आहे? भारतीय राज्य समाजवादी आहे, भारतीय राज्य उदारमतवादी आहे, भारतीय राज्य धर्मनिरपेक्ष आहे, भारतीय राज्य सार्वभौम आहे. हे कसं आहे हे त्या ठिकाणी सरनामा वाचलं की किंवा उद्देश पत्रिका वाचलं की किंवा प्रास्ताविका वाचलं की लगेच समजून जातं भारतीय राज्याचे स्वरूप. घटना लिहिण्याचा उद्देश काय आहे हे प्रास्ताविकेमधून समजून जातं. ओके. आणि त्यानंतर घटनेची स्वीकृती किंवा स्वीकार, या सगळ्या गोष्टी याचा आपण अभ्यास पुढे करणार आहोत लगेच. ओके. पाणी घेतो एक मिनिट. पुढे बघा, भारतीय घटनेची प्रास्ताविका पुढील प्रमाणे आहे. हे बघा, हे पाठ करा. तुम्हाला कधी कधी सिक्वेन्स सुद्धा विचारतील, सिक्वेन्स सांगा म्हणून. काय आहे? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, हे सगळे शब्द आपण बघणार आहोत बरं का. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. हे सगळं कोण म्हणतंय? हे सगळं कोण? तर आपण म्हणतोय, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक. ओके. भारताचे हे सगळं हे पाठ करा. हे आपल्या ऍक्च्युली शाळेमध्ये, ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो 5वी 6वीला प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या, आम्हाला सकाळी सकाळी रोज त्या ठिकाणी सुरुवात प्रार्थनेनं आणि त्या प्रस्तावनेनं व्हायची. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी वगैरे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, हे त्यावेळेस त्या ठिकाणी चांगलं पाठ झालं होतं. ओके. पुढे बघा, आता महत्वाचं आहे घटनेचे उगमस्थान. आपण आता बघितलं घटनेचे उगमस्थान. राज्यघटनेला भारतीय जनतेकडून त्या ठिकाणी अधिकार प्राप्त झाले आहेत. राज्यघटनेला अधिकार कुठून प्राप्त झाले? तर जनतेनं, लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे आम्ही स्वीकारत आहोत म्हणून. आपण आता बघितलं ना, बरोबर का? हे सरनाम्यात म्हटले आहे. भारतीय राज्य स्वरूप कसं आहे? भारतीय राज्य कसं आहे? भारतीय राज्य समाजवादी आहे. समाजवादी म्हणजे काय समजून सांगतो तुम्हाला, एकदम प्रॉपर समजून सांगतो बघा. भारतीय राज्य समाजवादी आहे की भारतीय राज्य उदारमतवादी आहे की भारतीय राज्य त्या ठिकाणी कसं आहे? लोकशाही समाजवादी आहे. सगळ्या संकल्पना प्रस्तावनेमध्ये सांगितल्यात. म्हणजे स्वरूप, भारतीय राज्य स्वरूप काय? भारत हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असल्याचं प्रास्ताविकेत म्हटलंय. या सगळ्या संकल्पना ओके वी विल डिस्कस इन डेप्थ, प्रॉपर समजून घेणार. कसलाही कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आला तो चुकला नाही पाहिजे. बरोबर. घटनेचा उद्देश काय आहे? तर त्या ठिकाणी लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे त्या ठिकाणी त्यांना प्राप्त करून देणे हा घटनेचा उद्देश आहे. घटनेचा स्वीकार कधी केलेला आहे? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेचा स्वीकार केलेला आहे. तर घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी आपल्याला लागू झालेली पाहायला मिळते. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण 16 कलमांचं त्या ठिकाणी 16 कलम आपण इम्प्लिमेंट केलेले आपल्याला पाहायला मिळतात. 5, 6, 7, 8, 9, त्यानंतर आपण बघतो 60, त्यानंतर 324, 325, 326, त्यानंतर 84, 85, 91 असे काहीतरी कलम लक्षात ठेवा. 16 कलम आहेत, पाठ असले पाहिजेत. 300 घरामधले जास्त आहेत. पुढे बघा, प्रास्ताविकेमधील संज्ञा. आता हे जे शब्द आहेत ना, हे कॉन्सेप्च्युअल. इथं तुम्हाला काय बघायचं बघा प्रीच्या पर्स्पेक्टिव्हनं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी रिव्हिजन कराल त्यावेळेस आपण जे बघितलं, नाना पालखीवाला असेल, पंडित ठाकूरदास भार्गव असतील, यांचे जे शब्द आहेत, हे जे ज्या पद्धतीने के मुनशा असतील, हे लक्षात ठेवा. ओके ना. पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणतात? राज्यघटनेचा आत्मा. कशाला? प्रस्ताविकेला. आणि नाना पालखीवाला काय म्हणतात? तर ते म्हणतात की आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे राज्यघटनेचे ओळखपत्र. ओके. पुढे बघा, सार्वभौम. ते महत्वाचं आहे प्रीच्या पर्स्पेक्टिव्हनं. सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय? सार्वभौम राष्ट्र म्हणजे असं राष्ट्र की त्या राष्ट्राला, ते राष्ट्र कोणाच्याही अंतर्गत जगत नाही. इट इज टोटली सोवरेन. म्हणजे हे जे राज्य आहे, ह्या राज्यावर कोणाचाही त्या ठिकाणी दबाव नाहीये. हे राज्य त्या ठिकाणी देशाच्या अंतर्गत आणि बाह्यगत निर्णय घेण्यामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे सक्षम आहे. निर्णय घेत असताना राज्याला कोणाच्याही बंधनाखाली अडकत राज्य नाही. ओके. म्हणजे काय? सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे.
1947च्या अगोदर आपण सार्वभौम नव्हतो, तर आपण ब्रिटिशांच्या अंतर्गत होतो. ऍक्च्युली आपल्याला स्वातंत्र्यच नव्हतं. ओके ना. पुढे बघा, सार्वभौम शब्दात परकीय देशांचे प्रदेश मिळवण्याचा, म्हणजे आपण एखादा प्रदेश त्या ठिकाणी मिळवण्याचा, त्याचबरोबर स्वतःचा प्रदेश परकीय देशाला देण्याचा, बहाल करण्याचा अधिकार आहे. बरोबर ना. भारत सरकार एखाद्या देशाचा प्रदेश मिळवू शकतं किंवा आपला प्रदेश एखाद्या देशाला देऊ शकतं. म्हणजेच काय, तर भारत हे सार्वभौम आहे. 2015 मध्ये भारत सरकारने बांगलादेशला काही आपले छोटे छोटे एन्क्लेव्ह म्हणतो आपण त्याला, ते बांगलादेशला दिले होते. जवळजवळ मला असं वाटतं 114 काहीतरी एन्क्लेव्ह होते, आणि बांगलादेशकडून आपण 53 का 56 असे एन्क्लेव्ह स्वीकारले होते. बरोबर ना. कधी, तर 2015 मध्ये. म्हणजे भारत हे सार्वभौम आहे म्हणून या सगळ्या गोष्टी करू शकतं. बरोबर का. सार्वभौम शब्दात परकीय देशाचे प्रदेश मिळवण्याचा, तसेच स्वतःचा प्रदेश परकीय देशांना बहाल करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर राष्ट्रकुल संयुक्त राष्ट्र या संघटनेचे सदस्य स्वीकारले तरी भारताच्या सार्वभौमतेवर कोणताही मर्यादा येत नाहीत. बरोबर ना. संयुक्त राष्ट्र स्थापना 1945 मध्ये झालेले युनायटेड नेशन म्हणतो आपण त्यांना, आणि राष्ट्रकुल स्थापना 1931 मध्ये झाले. जरी आपण ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा जरी भाग झालो, तरी आपल्या सार्वभौमतेवर कसल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी बंधन किंवा अडथळा निर्माण होत नाही. थोडक्यात सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय मित्रांनो, की त्या राष्ट्रावर कोणाचंच त्या ठिकाणी बंधन नाहीये. भारत स्वतःचे अंतर्गत निर्णय पूर्णपणे त्या ठिकाणी घेऊ शकतो, किंवा भारत स्वतःचे बाह्यगत निर्णय घेऊ शकतो. निर्णय घेत असताना भारतावर कोणाचंही त्या ठिकाणी अडथळा नाही, बंधन नाही, नियंत्रण नाही. बरोबर. त्याला आपण सार्वभौम राष्ट्र म्हणतो. ओके. पुढे बघा, समाजवादी. इंटरेस्टिंग टर्म आहे, लक्षात ठेवा. समाजवाद. समाजवाद म्हणजे काय, थोडं समजून सांगतो डीप मध्ये. दोन प्रकारचे राष्ट्र असतात समाजवादी. एक लोकशाही समाजवादी राष्ट्र, आणि दुसरं काय, तर त्या ठिकाणी समाजवादी साम्यवादी राष्ट्र. ओके. हे लिहून घ्या बरं का कुठंतरी. लोकशाही समाजवाद आणि समाजवादी साम्यवाद. ओके. अगोदर हे समजून घेऊ. समाजवादी साम्यवाद, कम्युनिस्ट नेशन्स. समाजवादी राज्य म्हणजे काय, किंवा साम्यवादी राज्य म्हणजे काय, की ज्या ठिकाणी जी राज्यामधील संपत्ती आहे, खाजगी संपत्ती, तुम्हा आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना खाजगी संपत्तीचा संचय करण्याचा अधिकार नाही. ओके. If we are the citizen of the communist country, communist nation, we are not able to pursue the private property. We cannot conserve, we cannot collect the, we cannot save the private property. Okay. All the properties of the nation will be will under the government. देशाकडे पूर्णपणे खाजगी संपत्ती असणार आहे. ओके. संपत्तीचा मालक कोण असेल, तर राष्ट्र. ओके. उदाहरणार्थ 1991 अगोदर, 1991 अगोदरचे USSR किंवा सोव्हिएट रशिया, आता त्याला मी पूर्णपणे USSR देतो, युनियन सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक. ओके. ह्यामध्ये काय होतं, तर पूर्णपणे जी संपत्ती होती, खाजगी संपत्ती, ही राष्ट्राच्या मालकीची होती. सर्वसामान्य नागरिक
नागरिकांकडे खाजगी संपत्ती नव्हती. लोकांना गरजेनुसार त्या ठिकाणी राष्ट्र काय करायचं, संपत्तीचं वाटप करायचं. लोकांकडे खाजगी संपत्तीचा संचय नाही. ओके. आणि इथं काय, लोकशाही समाजवाद, त्या ठिकाणी जास्त गोष्टी इथं खाजगी संपत्ती असणार आहे, परंतु मॅक्झिमम जे काही बिझनेसेस आहेत, मॅक्झिमम व्यवसाय आहेत, मॅक्झिमम संपत्ती आहे ही राष्ट्राकडे असणार आहे. अधिकाधिक संपत्ती राष्ट्राकडे. परंतु खाजगी संपत्ती सुद्धा असणार आहे. खाजगी संपत्ती सुद्धा असणार आहे. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो की शासनाकडे सुद्धा व्यवसाय आणि लोकांकडे सुद्धा व्यवसाय, याला आपण मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. काय, मिश्र अर्थव्यवस्था. उदाहरणार्थ भारत. इंदिरा गांधी काय म्हणल्या की भारताचा समाजवाद हा जगामध्ये युनिक आहे, त्यांनी स्टेटमेंट वापरलं होतं. ओके. आता 1991 नंतर ज्यावेळेस भारतानं खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं, एलपीजी, लिबरलिझम, त्यानंतर प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, म्हणजे उदारमतवाद भारताने थोडक्यात स्वीकारला, खाजगीकरण स्वीकारलं, तेव्हा आपण त्या ठिकाणी कुठेतरी लोकशाही समाजवादाकडून आपण लोकशाही उदारमत किंवा उदारमतवादी लोकशाहीकडे आपण वाटचाल केलेली आहे. तुम्हाला प्रीसाठी गरजेचं नाही, एवढं फक्त माहीत असावं त्यासाठी सांगितलेलं आहे. ओके. सो इथं काय असणार आहे, तर त्या ठिकाणी खाजगी संपत्ती सुद्धा असेल आणि सरकारकडे सुद्धा संपत्ती असणार आहे. आणि ह्या ठिकाणी काय, तर सरकारकडेच सगळी संपत्ती, लोकांकडे संपत्ती नसेल. ओके. पुढे बघा, समाजवादी. हे सांगितलं, समाजवादी हा शब्द 1978 मध्ये 42 या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेमध्ये समाविष्ट करण्यात आला. धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता. समाजवादी हा शब्द प्रास्ताविक व्यतिरिक्त कुठेही आढळत नाही. त्याला मार्क करा, इम्पॉर्टंट आहे. समाजवाद हा शब्द प्रास्ताविक व्यतिरिक्त कुठेही आढळत नाही. भारताचा समाजवाद हा लोकशाही समाजवाद आहे. कसा आहे, लोकशाही समाजवाद आहे. ओके. म्हणजे लोकशाही समाजवादात मिश्र अर्थव्यवस्था. काय, मिश्र अर्थव्यवस्था, जिथं सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्राचं त्या ठिकाणी एकत्र आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्यामध्ये सहअस्तित्व आहे. जो काय पॉईंट मी तुम्हाला आता बोर्डवर लिहून दिला तोच हा पॉईंट आहे. ओके. आय होप यू आर गेटिंग इट प्रॉपरली. If you have any problem, you can call me, you can message me, sir, I didn't get this point, please tell me again or please explain me again. Okay. एखादा पॉईंट समजत नसेल तर मला परत विचारा, मेसेज करा, कॉल करा, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम. ओके ना. सेक्युलरिझम म्हणजे काय, तर धर्मनिरपेक्षता. 42 घटना दुरुस्तीमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रास्ताविकेमध्ये समाविष्ट करण्यात आला 1976 ला. विसरलाच नाही पाहिजे आता. धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचं आचरण करण्यास मुक्त आहे. राज्य कोणत्याही व्यक्ती व गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. राज्य कोणत्याही व्यक्ती व गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारे भेदभाव करू शकत नाही, किंवा राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नसणार आहे. जसं पाकिस्तानचा मुस्लिम हा अधिकृत धर्म आहे. पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राज्य नाहीये, तर पाकिस्तान हे धार्मिक राज्य आहे. म्हणजे पाकिस्तानचा मुस्लिम हा अधिकृत धर्म आहे, तसा भारताचा कोणताही अधिकृत धर्म नाहीये. भारतामध्ये प्रत्येक समुदायाला त्या ठिकाणी धार्मिक अधिकार दिलेले आहेत. ते आपण पुढे कलम 35 ते 28 मध्ये बघणार आहोत, बरोबर का. म्हणजे त्या ठिकाणी भारताचा कोणताही अधिकृत धर्म नाही. भारत प्रत्येक धर्माला, भारतीय राज्य प्रत्येक धर्माला समान वागणूक देईल. कोणत्याही एका धर्माला त्या ठिकाणी विशेष वागणूक आणि दुसऱ्या धर्माला त्या ठिकाणी भेदभावाची वागणूक देणार नाही. ह्यालाच आपण म्हणतो की धर्मनिरपेक्ष राष्ट्र. प्रत्येक धर्माला त्या ठिकाणी आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवा, बरोबर ना. राज्य कोणत्याही व्यक्ती गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही. ओके ना. पुढचा पॉईंट बघा, सर्वोच्च न्यायालयाने धर्मनिरपेक्षते संबंधित पुढील महत्वाचे निकाल दिलेले आहेत. SR बोम्मई खटला
1994 या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने धर्मनिरपेक्षता हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोणता खटला? तर SR बोम्माई खटला 1994 मध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हटले की बाबा धर्मनिरपेक्षता हे घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. ओके ना. पुढे बघा, बाळ पाटील खटल्यामध्ये 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने धर्मनिरपेक्षतेचा संक्षिप्त अर्थ सांगितलेला आहे. ते म्हणतात की राज्यव्यवस्थेचा कोणताही धर्म नसणे म्हणजेच त्या ठिकाणी धर्मनिरपेक्षता होय. म्हणजेच भारताचा कोणताही अधिकृत धर्म नाही. जरी भारतामध्ये मेजॉरिटी ऑफ द पीपल हे हिंदू धर्माचे आहेत, म्हणजे बहुसंख्य लोक हिंदू धर्माचे असले तरी सुद्धा भारताने त्या ठिकाणी हिंदू धर्म हा अधिकृत धर्म स्वीकारलेला नाही. म्हणूनच भारताला त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून ओळखलं जातं. ओके. त्याचबरोबर धर्म आणि राज्य हे दोघं पूर्णपणे सेपरेट आपल्याला पाहायला मिळतात धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये. म्हणजे धर्मामध्ये राज्य हस्तक्षेप करत नाही किंवा राज्यामध्ये धर्म हस्तक्षेप करत नाही. पुढे बघा, लोकशाही डेमोक्रेसी. लोकशाहीचे दोन प्रकार असतात मित्रांनो. एक आहे प्रत्यक्ष लोकशाही, आणि दुसरं आहे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, तर लोक प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी एकत्र येतात आणि कायदे बनवतात. बरोबर ना. ह्याला आपण प्रॉपर पुढे बघणार आहोत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी प्राचीन काळामध्ये ग्रीक नगर राज्य वगैरे, जिथं त्या ठिकाणी काय होतं, लोकसंख्या कमी होती, लोक एकत्र यायचे, लोक एकत्र येऊन चर्चा करून त्या ठिकाणी कायदे बनवायचे. लोकांचा प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये सहभाग. आपण ग्रामीण भागामध्ये जी ग्रामसभा बघतो, ग्रामसभेला सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही म्हणून बघितलं जातं. ओके. सध्या परिस्थितीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही आपल्याला पाहायला मिळते. आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, तर लोकांच्या मार्फत निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत त्या ठिकाणी सरकार चालवलं जाणे म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही होय. ओके ना. आपल्या देशामध्ये काय, तर अप्रत्यक्ष लोकशाही आहे, जिथं आपण त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि आपले प्रतिनिधी आपल्या वतीने त्या ठिकाणी राज्यकारभार सांभाळतात, आपल्या वतीने कायदे करतात. उदाहरणार्थ राज्यामध्ये आपण विधानसभेवर त्या ठिकाणी आमदारांना निवडून देतो आणि लोकसभेमध्ये आपण खासदारांना निवडून देतो. म्हणजे हे लोकशाहीचे आपल्याला लोकशाहीचे दोन प्रकार पाहायला मिळतात, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. लोकशाही आपण त्या ठिकाणी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. बरोबर ना. संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय, आपण त्या ठिकाणी ब्रिटनची शासन व्यवस्था आपण स्वीकार केलेली आहे. संसदीय लोकशाहीत धोरणे करण्याची व अंमलबजावणी करण्याची वाकण्याची जबाबदारी कायदे मंडळाची असते. कायदे मंडळ म्हणजे काय, तर संसद. बरोबर का. काय करते, धोरणे तयार करते व त्याची अंमलबजावणी करते. ही जबाबदारी कोणावर आहे, तर ही जबाबदारी असते कायदे मंडळावर म्हणजे संसदेवर असते. बरोबर का. पुढे बघा, गणराज्य. इंटरेस्टिंग आहे. गणराज्य म्हणजे काय, गणराज्य पद्धतीत राष्ट्रप्रमुख हा लोकांच्या मार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. भारत हा काय, भारत त्या ठिकाणी गणराज्य राष्ट्र आहे म्हणजे रिपब्लिक. ओके. इंडिया इज अ रिपब्लिक स्टेट. म्हणजे भारताचे राष्ट्रप्रमुख कोण आहेत, राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुमच्या आमच्याकडून त्या ठिकाणी निवडले जातात. म्हणजे काय, आता राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विधानसभेचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी सहभाग घेतात. हे प्रॉपर मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. विधानसभे सदस्य कोण निवडतं, आपण निवडतो. लोकसभे सदस्य कोण निवडतं, आपण निवडतो. आणि विधानसभेचे आणि लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी पुढे काय करतात, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवतात. म्हणजेच काय, अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपती आपण निवडलेले आहेत. बरोबर ना. कारण की आपण निवडलेल्या प्रतिनिधींनी पुढे राष्ट्रपतीला निवडून दिलेलं आहे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी गणराज्यामध्ये राष्ट्रप्रमुख हा लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो. डू यू गेट इट प्रॉपरली. आता बघा, भारत हे गणराज्य आहे कारण भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. या विरुद्ध ब्रिटन इज नॉट रिपब्लिक स्टेट. ब्रिटिश जे राज्य आहे हे रिपब्लिक राज्य नाही. त्याचं कारण म्हणजे काय बाळांनो, ब्रिटनचे जे त्या ठिकाणी राजा राणी जे आहेत, राष्ट्रप्रमुख जे आहेत, हे वंश परंपरेने निवडलेले असतात. बरोबर ना. सो आय होप यू गेट द डिफरन्स बिटवीन द इंडियाज रिपब्लिक आणि इंडियाज रिपब्लिक स्टेट अँड
ब्रिटिश ब्रिटिश रिपब्लिक स्टेट. ओके, ब्रिटिश इज नॉट अ रिपब्लिक स्टेट. पुढे बघा, घटनेचा उद्देश काय? न्याय प्रस्थापित करणे. ओके ना. प्रास्ताविकेतील सर्व भारतीयांना सामाजिक, आर्थिक व राजकीय या 3 प्रकारचा न्याय साध्य करण्याचा प्रयत्न मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्यापासून करण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय म्हणजे काय मित्रांनो? सामाजिक न्याय म्हणजे त्या ठिकाणी सर्वांना समाजामध्ये त्या ठिकाणी समान दर्जा देणे. सामाजिक न्याय. ओके, विषमता दूर करायची समाजामध्ये. ओके, समाजामधील विषमता दूर करणे. जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग या आधारावर समाजामध्ये जी विषमता आहे ती आपल्याला दूर करायची म्हणजे सामाजिक न्याय. विषमता दूर करणे. ओके, अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता नष्ट करणे. ओके, सामाजिक न्याय. आर्थिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे काय? तर त्या ठिकाणी जी आर्थिक आधारावर जी विषमता पसरलेल्या देशामध्ये, म्हणजे काही लोकांकडे संपत्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि काही लोकांकडे त्या ठिकाणी 2 वेळच्या जेवणाचे त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला उद्भवले. सर बोल असते आपलं नाही ना? हा, ठीक आहे. हा, जी आर्थिक विषमता आपल्या देशामध्ये पसरली आहे ही दूर करायची. ओके, आर्थिक विषमता दूर करणे. आणि त्याचबरोबर पुढे काय? तर राजकीय न्याय. मी हे खूप डीपली घेतो बरं मित्रांनो, तर तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. राजकीय न्याय म्हणजे त्या ठिकाणी शासन, धर्म, जात, पंथ, वंश, भाषा या आधारावर त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीमध्ये भाग घेण्यापासून त्या ठिकाणी रोखू शकत नाही किंवा मतदान करण्यापासून रोखू शकत नाही. म्हणजेच काय? तर राजकीय समता प्रस्थापित करायची आहे. ओके ना. ठीक आहे. ओके, स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ काय? की व्यक्तीच्या कृतीवर बंधन नसणे. व्यक्तीच्या कृतीवर बंधन नसणे असा होतो. म्हणजे आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य, आपल्या कृतीवर कोणीही बंधन घालू शकत नाही. प्रास्ताविकेत सर्व नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे. तुम्ही तुमचे विचार त्या ठिकाणी व्यक्त करू शकता. तुम्हाला तुमचे जे विश्वास, श्रद्धा आहेत त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे फॉलो करू शकता. हे आपल्या स्वातंत्र्य प्रास्ताविकेमध्ये दिलेलं आहे. आपल्या घटनेचा उद्देश आहे. ओके, समता प्रस्तावित करणे. समता म्हणजे कोणत्याही विशिष्ट गटास विशेष अधिकार उपलब्ध नसणे. म्हणजेच काय? कोणालाही विशेष अधिकार द्यायचे नाहीत किंवा कोणाला त्या ठिकाणी पूर्णपणे मागे ठेवायचं नाही. सर्वांना समान पातळीवर आपल्याला घेऊन जायचं आहे. प्रास्ताविकेत सर्व भारतीय नागरिकांना दर्जा व संधीची समानता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे किंवा नागरी व राजकीय आर्थिक समानतेचा समावेश होतो. ओके, एकदम कॉमन स्टेटमेंट आहे, काही विशेष काही नाही. इक्वेलिटी प्रस्थापित करायची आहे. पुढे बघा, बंधुता, फ्रॅटर्निटी. बंधुता म्हणजे बंधुभावाची भावना होय. या घटनेत एकेरी नागरिकत्वाच्या माध्यमातून बंधुता संवर्धित करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने जे एकेरी नागरिकत्व दिलेलं आहे, ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे एकच नागरिकत्व आहे, बरोबर ना, संबंध भारताचं. याच्या मागचा उद्देश काय होता? की लोकांमध्ये बंधुभाव त्या ठिकाणी प्रस्थापित व्हावा, बंधुत्व, फ्रॅटर्निटी त्या ठिकाणी क्रिएट व्हावी बाबा, जेणेकरून त्या ठिकाणी धर्माच्या आधारावर, पंथाच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर आपण त्या ठिकाणी एकमेकांना डावलं नाही पाहिजे. ओके, प्रास्ताविकेमध्ये बंधुत्वाबरोबर या संबंधित 2 बाबींचे आश्वासन दिलेलं आहे. एक काय? सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचे आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर घटनेमधील मूलभूत हक्क, मार्गदर्शन तत्वे व मूलभूत कर्तव्य यामधील काही तरतुदी व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या जपवणुकीशी संबंधित आहे. ह्याला आपण प्रॉपर पुढे बघणार आहोत. ओके, पुढे बघा, एकता व एकात्मता, युनिटी अँड इंटिग्रिटी. एकता व एकात्मता, राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे भौगोलिक व मानसिक
त्या ठिकाणी प्रदर्शित करतात. म्हणजे एकता, एकत्र राहणे, कशाच्या आधारावर? त्या ठिकाणी भौगोलिकत्या, म्हणजे आपण त्या ठिकाणी देश तुटला नाही पाहिजे. ओके ना. आणि एकात्मता म्हणजे काय? मानसिक दृष्ट्या आपण त्या ठिकाणी एकत्र असलो पाहिजेत. हे खूप त्या ठिकाणी डीप मध्ये तुम्हाला येणार नाही, जस्ट मी त्या ठिकाणी काय सुटायला नको पोर्शन म्हणून सांगतोय. कलम 1, भारत हा राज्याचा संघ म्हणून घोषित केला आहे. म्हणजेच भारतातील राज्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की भौगोलिक पातळीवर म्हणजे काय? कोणतंही राज्य हे घटक राज्य हे फुटून बाहेर पडू शकत नाही. एकात्मते संबंधी राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत असून त्यांचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणाशी आहे. म्हणजे काय? तर मानसिक. लक्षात ठेवा, म्हणजे आपण एकत्रच आहोत, आपण त्या ठिकाणी वेगवेगळे नाही आहोत. प्रास्ताविकेतील महत्व. आता बघा का, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द आपली ही जी प्रास्ताविका आहे ना, ह्याचं महत्व काय? लक्षात ठेवा. घटनेतील प्राधिकाराचा अंतिम स्रोत भारतीय जनता आहे हे प्रास्ताविकेमध्ये स्पष्ट होते. म्हणजे काय? घटनेचा जो सोर्स आहे काय? वी द पीपल ऑफ इंडिया, भारतीय जनता आहे. कुठं सांगितलेलं आहे? तर घटनेमध्ये सांगितलंय. घटना जी लिहिलेली आहे, घटना लिहिण्याचा अधिकार कोण दिलेला आहे? तर भारतीय जनतेने दिलेला आहे. घटना आम्ही फॉलो करणार आहोत हे कोण सांगते? तर भारतीय जनता सांगते. हे कुठून कळतं आपल्याला? तर हे प्रास्ताविकेमधून कळते. प्रास्ताविका भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श आकर्ष त्या ठिकाणी प्रदर्शित करते. म्हणजे हे आम्ही स्वतः त्या ठिकाणी स्वीकारलेले आहे. आम्ही घटना तयार करण्यासाठी अधिकार दिलेला आहे. ओके. प्रास्ताविका आपल्या ज्या मूलभूत तत्वांवर आणि मूल्यांवर आधारित आहे त्याच त्या ठिकाणी प्रदर्शन करते. म्हणजे काय? बेसिक आहे. त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न प्रियला काय बनणार नाही. प्रास्ताविकेबाबत महत्वाच्या 2 बाबी, हे खूप महत्वाचं आहे. आयएमपी आहे, आयएमपी. ओके. प्रास्ताविका ही कायदे मंडळासाठी अधिकाराचा स्रोत नाही. म्हणजेच काय? जी संसद आहे किंवा जे विधिमंडळ आहे, विधिमंडळाला किंवा संसदेला प्रास्ताविकेमधून त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होत नाहीत, किंवा प्रास्ताविका त्या ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रतिबंध सुद्धा आणत नाही, व त्यावर म्हणजे ह्या कायदे मंडळावर प्रतिबंध सुद्धा आणत नाही. हे खूप महत्वाचं आहे. संसदेला किंवा विधिमंडळाला प्रास्ताविकेमधून त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होत नाहीत, किंवा प्रास्ताविका न्याय प्रविष्ट नाही. खूप महत्वाचे दोन्ही स्टेटमेंट, खूप महत्वाचे. प्रास्ताविका न्याय प्रविष्ट नाही. प्रास्ताविकेमध्ये सांगितलेल्या तरतुदी, न्याय, स्वातंत्र्य, समता जर तसं त्या ठिकाणी घडलं नाही किंवा सरकार समता प्रस्थापित करण्यामध्ये अपयशी ठरलं तर आपण त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ओके. न्याय प्रविष्ट नाही. लक्षात ठेवा. पुढे बघा, प्रास्ताविका हा घटनेचा भाग आहे की नाही या संदर्भात त्या ठिकाणी तरतुदी. आयएमपी आहे. लक्षात ठेवा. इथून प्रश्न बनतायत. आयएमपी आहे. ओके. प्रीच्या पर्स्पेक्टिव्हनं सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी युनियन केस मध्ये 1960 प्रास्ताविका हा घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. ओके. हे महत्वाचं आयएमपी आहे. पण प्रास्ताविकेचे महत्व काय केले? अधोरेखित केले की प्रास्ताविका महत्वाची आहे. पुढे काय? कोणत्याही कलमातील संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी प्रास्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेऊ शकेल. म्हणजे एखाद्या कलमाचा जर अर्थ लागत नसेल तर प्रास्ताविकाचा तत्व काय, घटनाकर्त्यांचं म्हणणं काय होतं, हे प्रास्ताविकेमध्ये पूर्णपणे मांडलेलं आहे. त्याच्या आधारावर त्या कलमांचा त्या ठिकाणी अर्थ लावला जाऊ शकतो. ओके. हे महत्वाचं आहे. पुढे बघा, केशवानंद भारती खटला 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचं मत फेटाळलं व प्रास्ताविकता घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. इम्पॉर्टंट. ओके. घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. तिसरं स्टेटमेंट काय? LIC ऑफ इंडिया केसमध्ये 1995 प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. म्हणजे पहिला खटला बेरुबारी युनियन खटला 1960, यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणते की प्रास्ताविका हा घटनेचा अविभाज्य भाग नाही. दुसरा खटला केशवानंद भारती खटला 1973, सर्वोच्च न्यायालय काय म्हणते की नाही, म्हणजे पूर्वीचा निर्णय बदलला, प्रास्ताविका हा घटनेचा भाग आहे. प्रास्ताविका घटनेचा भाग आहे, पूर्वीचा निर्णय बदलला. आणि LIC ऑफ इंडिया खटला 1995 मध्ये परत तोच निर्णय कंटिन्यू ठेवला की प्रास्ताविका हा त्या ठिकाणी घटनेचा भाग आहे. सो हे महत्वाचं आहे. सो इथं प्रश्न प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत. पुढे बघा, प्रास्ताविकेमध्ये त्या ठिकाणी सुधारणा करता येते का? घटनेच्या कलम 368 अंतर्गत, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. घटनेच्या कलम 368 अंतर्गत प्रास्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते. प्रास्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते, पण घटनेच्या
मूलभूत संरचनेत बदल करता येत नाही. बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन नॉट बी चेंज अंडर द आर्टिकल 368. ओके, प्रास्ताविकतेत एकदा सुधारणा करण्यात आलेली आहे. कधी तर 42 घटना दुरुस्ती 1976 अन्वये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे शब्द टाकण्यात आलेले आहेत. ओके, हे महत्वाचं आहे की बाबा सुधारणा करता येऊ शकते, परंतु जी मूलभूत संरचना आहे त्यामध्ये बदल करता येत नाही किंवा करू शकत नाहीत. सो नाव प्रिव्हियस इयर क्वेश्चन इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. आपण सगळं टॉपिक एकदम बारकाईने बघितलेला आहे. उद्या परत रिव्हिजन करणार आहोत, सोडायचंच नाही. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. हा, चला. योग्य कथन ओळखा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. प्रजासत्ताक म्हणजे काय? ओके, म्हणजे काय बाबा, तर गणराज्य. काय गणराज्य? आपण बघितलं ना की देशाचा जो राष्ट्रप्रमुख आहे हा राष्ट्रप्रमुख लोकांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी निवडलेला असतो. उदाहरणार्थ भारत हा लोकशाहीवादी देश आहे आणि भारताचे जे राष्ट्रपती आहेत हे त्या ठिकाणी कसे आहेत, तर लोकांच्या मार्फत निवडून दिलेले आहेत अप्रत्यक्षपणे. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. ट्रू. बघा, कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे, त्यामुळे मी एकदम बारकाईने डीप मध्ये डिस्कशन केलं आहे. आता काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. इज इट ट्रू और रॉंग और फॉल्स? डेफिनेटली इज इट ट्रू. काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाहीत, म्हणजे काही देशामध्ये लोकशाही आहे परंतु त्या देशाचा राष्ट्रप्रमुख हा लोकांच्या मार्फत निवडून दिला जात नाही. उदाहरणार्थ ब्रिटन हे डेमोक्रेसी आहे, लोकशाहीवादी देश आहे, परंतु ब्रिटनचा जो त्या ठिकाणी राष्ट्रप्रमुख आहे, राजा किंवा ती राणी, ही वंश परंपरेनं आलेली पाहायला मिळते, म्हणजे प्रजासत्ताक नाही, लोकांकडून निवडून दिलेली नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे, ट्रू आहे. ओके ना? सो बोथ स्टेटमेंट करेक्ट, ए आणि बी दोन्हीही बरोबर ना? सो हा 2018 हा प्रश्न विचारला होता राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला. आता बघा, आपण काही मुख्य परीक्षेचे प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे, म्हणजे काय चुकीचे आहे? चुकीचे आहे. ओके. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समिती पुढे उद्दिष्टाचा ठराव मांडला. यस, स्टेटमेंट ट्रू आहे. दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समिती समोर ठेवण्यात आला. हे पण बरोबर आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती समोर उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947 रोजी तो ठराव त्या ठिकाणी स्वीकारला गेला. ओके, हे सुद्धा बरोबर आहे. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. यस, हे सुद्धा ट्रू आहे. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी, हे नंतर ऍड केलंय, लक्षात ठेवा, समाजवादी गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. हे कुठेही घोषित केलं नव्हतं, जस्ट ठराव मांडला होता. इथे समाजवादी हा शब्द सुद्धा रॉंग आहे आणि नंतर ऍड केला गेला, त्यामुळे चुकीचे विचारलेले ऑप्शन क्रमांक 4. ओके, पुढे बघा. खालील विधाने विचारात घ्या. वनसेवा मुख्य परीक्षा 2016. आपण सगळीकडचे प्रश्न कलेक्ट करून या ठिकाणी ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारलेले. अगोदर हे वाचायचं, नंतर इथे बघायचे कोणते बरोबर आहेत. हे पूर्ण अख्खं वाचायला नंतर बघाल की अरे कोणतं चुकीचे विचारलेलं, मग परत सगळं वाचावं लागेल. त्यामुळे डायरेक्टली बघायचं काय विचारलेलं, बरोबर विचारलं ना मग त्या हिशोबाने ट्रू किंवा फॉल्स करायचं. स्टेटमेंट वाचतो. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे मानले. बघा, आत्मा आहे. ओके, ट्रू. आपण बघितलं ना, नाना पालखीवाला काय म्हणतायत, तर घटनेचं ओळखपत्र, बरोबर का? त्यानंतर पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणतात, घटनेचा आत्मा. के मुन्शीचं काय ते मला सांग कमेंट करून. इंग्लिश नाव आहे ते काय म्हणतायत की मुख्य भाग आहे राज्यघटनेचा. ओके. बेरोबारी संघ खटल्यात 1960 सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. बेरोबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालय म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतोय. हे महत्वाचं आहे की तो घटनेचा भाग आहे. हे फॉल्स आहे. काय म्हटलं होतं की बाबा राज्यघटनेचा भाग नाही. आता बघा इथं ट्रू स्टेटमेंट दिसलं की पहिलं काय करायचं, ए जिथं आहे ओ ते ठेवायचं, बाकी कट करायचं. अ कुठं आहे, इथं आहे. ड मध्ये नाही का, नाहीये. ओके, अ इथं पण आहे, इथं पण आहे, 3 ठिकाणी आहे. आता दुसरं काय, तर दुसरं फॉल्स आहे.
फॉल्स जिथं आहे त्याला कट करून टाका. ठीक आहे, ब मध्ये आहे ब कट झालं, 4 मध्ये आहे कट झालं. आता खाली वाचायची गरजच नाही, ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे तरी सुद्धा वाचा. केशवानंद भारती खटल्यात 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बेरोबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. म्हणजे बेरोबारी खटल्यामध्ये काय सांगितलं होतं की प्रास्ताविकता घटनेचा भाग नाही, तेच पुढे कंटिन्यू केलं 1973 ला केशवानंद भारती खटल्यामध्ये असं स्टेटमेंट म्हणते. हे चुकीचं आहे, हे फॉल्स आहे. 1973 ला केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की सरनामा हा घटनेचा भाग आहे. बेरोबारी खटला 1960 मध्ये काय सांगितलं होतं, भाग नाही. ओके, स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढे 1976च्या 42वी घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यामध्ये समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दाचा समावेश करण्यात आला. चुकीचं आहे, सार्वभौम शब्द टाकला नाही. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे सुद्धा फॉल्स आहे. ओके ना, मग फक्त काय, फक्त अ बरोबर लक्षात ठेवा. डायरेक्ट स्टेटमेंट कट करत पुढे चला. इथं काय विचारलंय, ट्रू बरोबर ना, हे पहिले स्टेटमेंट ट्रू आहे. ट्रू असेल तर फक्त अ बरोबर आहे, ड गेलं, नंतर ब चुकलेलं आहे, ब चुकलेलं आहे, हे पण गेलं, एक कटकन मारून पुढे जायचं, थांबायचं नाही. पुढे बघा, राज्यसेवा मुख्य 2014 खालील मुद्द्यांचा विचार करा. काय म्हणते बघा, भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुसूचित होते. ओके, थोडं स्टेटमेंट चुकलेलं आहे. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात आपल्याला पाहायला मिळते. ट्रू. ओके, अ बरोबर आहे, बरोबर ना, अ बरोबर आहे. मग त्या ठिकाणी दोन्ही चूक आहेत, हे स्टेटमेंट कट होतं, कारण की अ बरोबर आहे म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही चुकीचे होऊ शकत नाहीत. ओके ना, आता बघा इथं फक्त बी बरोबर आहे, अ सुद्धा बरोबर आहे, मग फक्त बी बरोबर असू शकत नाही, हे सुद्धा स्टेटमेंट गेलं, कारण की ए पाहिजे ना, ए बरोबर आहे. आता काय म्हणते, हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकारला. बाळांनो वर्ष बघा, इथं 1947 पाहिजे, 48 नकोय, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके ना, मग दोन्ही बरोबर स्टेटमेंट हे गेलं, कट झालं, फक्त ए बरोबर आहे, फक्त ए, ऑप्शन क्रमांक 4. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले. राज्यसेवा मुख्य 2013. कोणत्या खटल्यात सांगितलं की प्रास्ताविका घटनेचा भाग नाही. ओके ना, तर बेरोबारी खटला बरोबर ना, केशवानंद सांगितलेलं आहे ना, बेरोबारी खटला भाग नाही, बरोबर का, क्लिअरली मेन्शन केलं या ठिकाणी. पुढे बघा, 1960 खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017. काय विचारलंय ते लगेच वाचायचं, कोणती विधाने बरोबर आहेत. सरनामा हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदे मंडळाच्या अधिकारांवर बंधनेही घालत नाही. स्त्रोतही नाही आणि बंधने घालत नाही. ट्रू आपण बघितलं आत्ताच, हे बरोबर आहे. आता हे बरोबर असेल तर त्या ठिकाणी बघा, जिथं ए आहे त्याला ठेवायचं, जिथं ए नाही त्याला कट करायचं. तिसऱ्या पर्यायामध्ये ए नाहीये, कट झालं. दुसरं स्टेटमेंट वाचा, सर्वोच्च न्यायालयाने बेरोबारी खटल्यात 1960 सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. 1960 ला भाग आहे असं मत मांडलं नव्हतं, तर भाग नाही असं मत मांडलं होतं, म्हणजे फॉल्स आहे स्टेटमेंट. एफ म्हणजे जिथं जिथं बी आहे त्याला कट करा. बी इथं आहे, हे कट झालं. आता ए आणि सी फक्त राहिलेलं आहे. ओके, डी चा विषयच नाही, डी दोन्ही पर्यायामध्ये नाही, त्यामुळे डी असं नसो काय घेणं देणं नाही, आपल्याला फक्त सी बघायचंय. केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. चुकीचं आहे असं म्हटलं होतं. ट्रू. ओके, मग त्या ठिकाणी सी गेलं, फक्त ए उरलेलं आहे. ओके, पुढे बघा, डी वाचतो, भारतीय जीवन विमा निगम खटल्यात 1995 सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मी भाग नाही असे पुनर्प्रतिपादन केले होते. हे सुद्धा चुकीचं आहे. इथं त्या ठिकाणी केलं होतं, काय सांगितलं होतं, तर भाग आहे म्हणून. ऑप्शन क्रमांक ए फक्त बरोबर आहे. ओके, हे स्टेटमेंट थोडं चुकीचं आलेलं आहे. चला मित्रांनो, आय होप तुम्ही लेक्चर एन्जॉय केला असेल, तुम्हाला गोष्टी चांगल्या पद्धतीने क्लिअर झाल्या असतील. उद्या रिवाइज करू, थोडंसं फास्ट मध्ये रिवाइज करू आणि आपण परत पुढे जाऊ. जोपर्यंत कॉन्सेप्टल क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जायचं नाही. ओके, चला, आय होप तुम्ही लेक्चर एन्जॉय केला असेल. जर लेक्चर आवडलं तर मित्रांना सांगा. चॅनल नवीन आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर, बाय, हॅव अ नाईस डे.